सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझं नाव अरविंद सिंग राजपुरोहित आहे आणि आज आपण जे आहोत तर राज्यशास्त्र तर त्याची जी आज आपली पहिली टेस्ट झाली आहे ते आणि तसंच जे चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे आपलं जे सीसॅट आहे तर त्याच्यावर आपला पहिला टेस्ट झालेला आहे. पहिली गोष्ट, पेपर कसा होता? येस, व्यवस्थित होता, चांगला होता, जमला. ओके, मग आपण काही कन्सेप्ट जे तुम्हाला क्लिअर नसतील ते मला बिंदास विचारा. ठीक आहे, मग मी मेजरली पॉलिटिक्स शिकवतो, तर तुमचं काही पॉलिटिक्सचा काही कन्सेप्ट एखादा जर समजा फॅक्च्युअल सोडून कन्सेप्च्युअल जर काही असेल तर ते बिंदास विचारा, कारण फॅक्ट असतं तिथं काही शिकवण्यासारखं नसतं. पण असं काही तुम्हाला विचारायचं असेल तर बिंदास विचारा. ठीक आहे, तर पहिला जो प्रश्न आहे काय विचारतोय, भारत सरकार कायदा याच्या 1935 म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 जो आहे आपला, ठीक आहे, तर त्याच्या अंतर्गत किती तुमचे भाग आहेत, किती तुमचे विभाग होते, सॉरी किती तुमचे कलम होते, ओके, आणि किती तुमचे परिशिष्ट होते. तर इथे थोडंसं हे विभाग जे आहे ते थोडं गडबड स्टेटमेंट आहे. कलमे, ओके, तर कलमे किती होते म्हणजे आर्टिकल किती आहेत, पार्ट किती आहेत, आणि परिशिष्ट म्हणजे तुमचे बेसिकली शेड्यूल्स किती होते. तर तिथं याचं करेक्ट आन्सर जे आहे ते 3 आहे. तर 14 तुमचे भाग होते, 321 तुमचे कलम होते, आर्टिकल होते, आणि 10 तुमचे परिशिष्ट होते. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर याचं बनणार आहे 3. खूप सोपा क्वेश्चन आहे आणि एकदम म्हटल्यासारखं की तो फॅक्च्युअल प्रश्न आहे. ठीक आहे, पुढचाही प्रश्न फॅक्च्युअल प्रश्न आहे. अयोग्य कथन तुम्हाला ओळखायचं आहे. अयोग्य कथन तुम्हाला ओळखायचं आहे या प्रश्नामध्ये. तर आता इथं सगळेच स्टेटमेंट बरोबर आहेत, म्हणून इथं उत्तर तुमचं येणार आहे एकही नाही, कारण एवढं फॅक्ट आपण वाचलेले असतात. तुम्ही पॉलिटीसाठी पुस्तक कोणती वापरताय? बघा, कोणीही बाकीची युनिकची किंवा अजून काय दुसरी पुस्तक असेल, ठीक आहे, कोळंबे सरांची, ती नका वापरू, बिकॉज सगळ्यांना कळालेले सोर्स आता एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीकांत. आणि दुसरं म्हणजे तुमच्या गव्हर्नन्ससाठी जर गव्हर्नन्सचा थोडाफार काही पार्ट जर असेल तर तो तुमचा लक्ष्मीकांतच्या गव्हर्नन्स मधून तो विचारला जातो. म्हणजे आता ते लक्ष्मीकांत आपल्यासाठी पॉलिटीसाठी बायबलच झाली आहे. मग जर इंग्लिशमध्ये तुम्हाला वाचायला जमत असेल तर इंग्लिशमध्ये वाचायची, आणि समजा इंग्लिशमध्ये नाही जमत तर मग त्याचं मराठी ट्रान्सलेशन पण आहे. आणि आय थिंक आता त्याचं नवीन जे व्हर्जन आलेलं आहे, 6th एडिशन आलेली आहे, त्या 6th एडिशनचं पण आता ट्रान्सलेशन अवेलेबल आहे. मग फक्त लक्ष्मीकांतच वाचायचं. ओके, तर त्यात एकदम क्लिअरली लिहिलेलं आहे 9 डिसेंबर 1946 पहिली मीटिंग झाली तुमची. ठीक आहे, संविधान सभेची 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीची स्थापना झाली. त्याचे अध्यक्ष कोण होते? येस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मग त्यानंतर फेब्रुवारी 1948 मध्ये संविधानात पहिला मसुदा प्रकाशित केला. पहिला मसुदा म्हणजे काय? तर ड्राफ्ट तुमचा. तर बघा, तुम्हाला माहिती असेल एखादा बिल असो किंवा काहीही गोष्ट असो, ठीक आहे, त्यासाठी 3 रीडिंग होत असतात, 3 वाचन होतात, माहितीये? येस, फर्स्ट रीडिंग, सेकंड रीडिंग आणि थर्ड रीडिंग. मग इथं तुम्हाला विचारतात की हे फर्स्ट रीडिंग साठी तुमचं हे ड्राफ्ट कधी आणलेलं? तर उत्तर बरोबर आहे, फेब्रुवारी 1948. फर्स्ट रीडिंग मध्ये युजली काय केलं जातं? जर एखादं बिल जे तुम्हाला पास करायचं असेल तर फर्स्ट रीडिंग मध्ये काय केलं जातं? पहिलं वाचन जे असतं, लक्ष्मीकांत जर नीट वाचलंय तर पहिल्या वाचन मध्ये काय केलं जातं? कोण सांगेल? हा, एक्झॅक्टली. पहिल्या रीडिंग मध्ये प्रत्येक वेळेस इंट्रोडक्शन होत असतो. ठीक आहे, मग ते काय आहे तुमचं, त्याचं टायटल आणि इंट्रोडक्शन वाचणार, आणि मग तुमचा जो ऑफिशियल गॅझेट जो असतो तर त्याच्यामध्ये पब्लिश करतात. थर्ड रीडिंग मध्ये काय होत असतं? तिसरं जे वाचन असतं बिलचं, फक्त मत होत असतं, म्हणजे वोटिंग येस किंवा नाही तेच सांगायचं. आणि तुमचं मेजर जे काम होत असतं ते सेकंड रीडिंग मध्ये होतं. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये तुमचे मल्टिपल स्टेज आहेत. एक कमिटी स्टेज असते, ठीक आहे, मग एक तुमची कन्सिडरेशन स्टेज की आता आपण पास करायला घ्यायचंय की नाही घ्यायचंय, आणि पहिली जी स्टेज असते त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, जनरल डिस्कशन वगैरे करत असता. बघा, असं लिंक करत जायचं. इथं हे म्हटलंय ना, अभ्यास कसा असतो, 2 प्रकारच्या रीडिंग असतात. एक असते ऍक्टिव्ह रीडिंग, दुसरी असते पॅसिव्ह रीडिंग. पॅसिव्ह रीडिंग मध्ये आपण पुस्तक घेतलंय, ठीक आहे, वाचतोय, पान पलटतोय, थोड्या वेळात आपल्याला आपली गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड आठवतो, ठीक आहे, किंवा घरचे आठवतात की घरी किती मजा करायचो आपण, कोरोनामध्ये आपण किती मजा केली, बरोबर आहे. आणि मग असं तुम्ही 2 तास झाले, 3 तास झाले, त्यानंतर तुम्हाला कळतं की अरे 4-5 म्हणजे आपले अजून पानं फक्त 4-5च वाचून झालेत. असं बहुतेक तुमच्यासोबत होत असेल, मला माहित नाही तुमच्यासोबत होत आहे का नाही, पण माझ्यासोबत व्हायचं.
पण त्यानंतर मग अभ्यास कसा करायचा, ऍक्टिव्ह रिडिंग हे मला जेव्हा कोणीतरी सांगितलं मग ते करायला स्टार्ट केलं. ऍक्टिव्ह रिडिंग मध्ये कसं असतं की फक्त गपचूप वाचायचं नाही, त्याच्यावर अजून थोडं डोकं लावायचं की हे इथं पहिला मसुदा प्रकाशित झाला म्हणजे त्याचा फर्स्ट ड्राफ्ट आणलेला आहे. फर्स्ट ड्राफ्ट युजली आपण फर्स्ट रिडिंगशी आपण कनेक्ट करू शकतो का? हो करू शकतो. सेकंड रिडिंग मध्ये आपण काय करणार आहे, थर्ड रिडिंग मध्ये आपण काय करणार आहे, ते असं कनेक्शन करत जायचं म्हणजे तुमची ऍक्टिव्ह रिडिंग स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. आणि एक म्हणजे ऍक्टिव्ह रिडिंग साठी करण्यासाठी अजून एक जे मला माझ्या मित्रांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर मलाही फायदा झाला तो म्हणजे अभ्यास करताना प्रश्न सोबत ठेवा तुमचे, की एखादा काही तुमचा जो काही ठोकळा असेल प्रश्नसंचिकाचा तो घेऊन बसायचं. पॉलिटिचा आपण अभ्यास करतोय, हे चॅप्टर वाचले, आता तर सगळ्यांनी चॅप्टर वाईज पण काढलेला आहे, बरोबर आहे. प्रश्न बघा इथून काचा, आणि जेव्हा तुम्हाला असं माहिती असतं तेव्हा हे मला जमत नाहीये, तुम्ही आपोआप त्याला नीट वाचता, नाहीतर मग स्वप्नांमध्ये जायला आपण काय मोकळे आहोतच, बरोबर आहे ना. येस, क्वेश्चन 2 आन्सर इज एकही नाही, म्हणजे ऑल करेक्ट आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 3 जो आहे, ओके, तर इथे तुम्हाला विचारलंय की पुढील विधाने विचारात घ्या. सुमारे 3 वर्ष, तर आता इथं ज्याने क्वेश्चन फ्रेम केलाय तर त्याने इथं सुमारे पण म्हटलंय. सुमारे 3 ला आपण ऍक्च्युली 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस असं कन्सिडर करू शकतो का? तर येस करू शकतो ना, बरोबर आहे. तर ऍक्च्युली मला इथं वाटतं की इथं त्यांनी कुठेही ऑप्शन अ, ब आणि क नाही दिलेला आहे, बरोबर आहे. याचं उत्तर आपण अ, ब, क घेतलं असतं. ठीक आहे. पण सिन्स बघा ऍक्च्युअल मध्ये अ, ब, क घेतलं पाहिजे होतं, कारण पहिला स्टेटमेंट बरोबर आहे, कारण बाकीचे 2 स्टेटमेंट करेक्ट आहेत. 60 देशांमधून आपण ही घटना घेतलेली आहे का? तर उत्तर आहे हो. आणि 24 जानेवारी 1950 ला शेवटचं अधिवेशन झालं का? हेही उत्तर बरोबर आहे. पहिल्या उत्तरमध्ये तुम्हाला विचारलंय की 11 अधिवेशनं झाली का? तर हो झालीत ना, बरोबर 11च अधिवेशनं झालेली आहेत. आणि इथं सुमारे म्हटलं तर ऍक्च्युली हेही स्टेटमेंट करेक्ट व्हायला पाहिजे होतं. ओके. पण इथं कसं आहे, जर तुम्हाला ब आणि क माहित असेल तर मग तुम्ही एकदम परफेक्टली ओके म्हणून तुम्ही 3 लावू शकता, बरोबर आहे. तर मग इथं म्हणून त्यांनी उत्तर जे आहे ते 3 दिलेलं आहे. बट आय थिंक इथं त्यांनी ऑप्शन अ, ब, क असं द्यायला पाहिजे होतं. ठीक आहे. पण आता इथं ऑप्शन मध्ये नव्हतं म्हणून तुम्ही असं इथं 3 घ्या. पण मला हे म्हणायचंय की जर ऑप्शन मध्ये दिलं असतं ना अ, ब, क, तर सुमारे लिहिलंय आणि सुमारेला आपण 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, कारण फक्त 12 दिवस कमी पडतात, तर आपण त्याला 3 वर्ष धरलं असतं. सगळ्यांना क्लिअर? हा नाही, वरीलपैकी एकही नाही बरोबर, असंही बरोबर नाही ना, कारण तुम्हाला योग्य विधान विचारलेलं आहे. योग्य तर ब आणि क तर योग्यच आहेत ना. नाही नाही नाही, तसं नाही, ऑप्शन पैकी एक नाही असं नाही घ्यावं लागतं. ठीक आहे. अ, ब, क तिन्ही ऍक्च्युली करेक्ट स्टेटमेंट आहेत, हे फक्त लक्षात घ्या तुम्ही. बाकी हे बघा, काही काही जे प्रश्न असतात ना तिथं फक्त तुम्हाला एलिमिनेशन मेथड लावायचा असतो. हा प्रश्न एलिमिनेशन सारखा आहे, कारण आता बघा एवढं सगळ्यांना पाठ होणार आहे का बाबा, कोणत्या पार्टीला एक सीट होती, होणार आहे का पाठ आपल्याला, म्हणजे हे शक्य आहे का? आता एलिमिनेशन कसं करू शकतो, एवढं तरी आपण डोकं लावू शकतो की अपक्ष ऍटलिस्ट त्यांना एक सीट नसणार आहे, बरोबर आहे. 8 होते त्यांना, मग आपण ऍटलिस्ट अपक्ष म्हणजे फ ला आपण एलिमिनेट करू, तरी आपल्याकडे 3 ऑप्शन, बरोबर आहे. मग 3 पैकी आता हा आपला 33% वाला 33% चान्स वाला प्रश्न बनून जातो. पण आता हा एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. करेक्ट उत्तर जे आहे त्याचं आहे 4. ओके. अ, ब, क, ड आणि ई हे सगळे तुमचे ऑप्शन आहेत. तर बघा काँग्रेसला 208 सीट होते, मुस्लिम लीगला 73, युनियनिस्ट पार्टी 1, युनियनिस्ट मुस्लिम 1, कृषक प्रजा पार्टी 1, कम्युनिस्ट पार्टी 1, तुमचं शेड्यूल्ड कास्ट जे आहे तर त्याची पार्टीला 1 आणि शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनला 1, सिख गौर गैर असायला हवं होतं ते, काँग्रेस 1 आणि अपक्षला 8. ओके. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या? किती होत्या टोटल? एक्झॅक्टली, लक्षात ठेवायचं 15 महिला सदस्या होत्या. त्यातली सुब्बलक्ष्मी जी आहेत, ओके, तर त्या नव्हत्या. बाकीच्या अ, ब आणि ड म्हणजे सुचेता कृपलानी, सरोजिनी नायडू आणि विजयालक्ष्मी पंडित या तिन्ही होत्या. सहावं, पुढीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरिश राज्यघटनेतून घेतलेली नाहीये? हे कोणाचं चुकलंय का रे? नक्की ना? हे जर चुकलंय ना बाहेर जा.
मूलभूत अधिकार कुठून घेतलंय? ओके गुड. 7वं येस केसी वेअर. ओके क्वासी फेडरल म्हणतो का? म्हणजे अर्ध संघराज्य आहे म्हणून. ओके तर हो ठीक आहे. आयव्हर जेनिंग यांनी भारतीय संघराज्यास केंद्रीय प्रवृत्तीचे म्हणजे फेडरेशन विथ सेंट्रलायझिंग टेंडन्सी. ठीक आहे. तर सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडं फेडरल म्हणजे संघराज्य पद्धत आणि युनिटरी म्हणजे एकात्मिक, त्या दोन्हीचं मिश्रण आहे. पण आपण झुकलेलो कोणत्या साईडला आहोत? युनिटरी म्हणजे एकात्मिक साईडला आपण जास्त झुकलेलो आहोत. ओके मग मॉरिस जॉन्स संघराज्य सहकारी कोण म्हटलेले? ग्रॅनविल ऑस्टिन. आणि हे लक्षात ठेवा बघा, ग्रॅनविल ऑस्टिन जेव्हा काही म्हणतात ना ते नीट ऐकायचं आणि पूर्ण लक्ष्मीकांत मध्ये नीट लक्ष द्यायचं. ग्रॅनविल ऑस्टिन काय म्हणतात का? कारण ग्रॅनविल ऑस्टिन इज द ओनली कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट दॅट वी हॅव. ग्रॅनविल ऑस्टिन सर्वात मोठे कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट होते ऍटलिस्ट इंडियाच्या कंटेक्स्ट मध्ये. म्हणून इव्हन आता मी पॉलिटिकल सायन्स पण शिकवतो, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स UPSCचं. तिथंही ग्रॅनविल ऑस्टिनने काही म्हटलंय ना की ते एकदम आपण नोट करून ठेवतो की अरे बाबा हे ग्रॅनविल ऑस्टिनने म्हटलेलं आहे, ते नोट करून ठेवा. म्हणून आपल्या पूर्ण लक्ष्मीकांत मध्ये ग्रॅनविल ऑस्टिनने काही म्हटलंय ना की ते शब्द डायरेक्ट एकदम डोक्यातच घुसले पाहिजे. सगळ्यांना क्लिअर? ओके करेक्ट उत्तर याचं 2 येणार आहे. पुढं प्रश्न क्रमांक 8. राज्यघटनेनुसार राज्य या संज्ञेत पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? येस उत्तर आहे वरील सर्व. ज्युडिशरीचा होतो का रे? आर यू करेक्ट? आर यू शुअर? ऍक्च्युली लक्ष्मीकांत मध्ये याच्या बाबतीत काही बोललेलं नाही. हा बोल. नाही सांगतो तुला. बघा आपण जर आर्टिकल नंबर 13 बरोबर ना, आर्टिकल नंबर 13 मध्ये तुमचं डिफाईन केलेलं आहे. नाही आर्टिकल नंबर 12 मध्ये, 13 मध्ये तर लॉ डिफाईन केलेलं आहे. 12 मध्ये डिफाईन केलेलं आहे राज्य म्हणजे स्टेट आणि स्टेट मध्ये कोणाकोणाचा समावेश करून घ्यायचा. मग तिथं क्लिअर कट त्यांनी काय म्हटलंय, जे तुमचं एक्झिक्युटिव्ह असणार आहे युनियनचं आणि जे तुमचं लेजिस्लेचर म्हणजे तुमचं बेसिकली कायदेकारी आणि कार्यकारी मंडळ जे आहे तुमचे संघाचे, त्यांचा समावेश होणार आहे. त्या व्यतिरिक्त स्टेटचं तुमचं एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर जे आहे त्याचाही समावेश होत असतो. त्या व्यतिरिक्त तुमचे काही लोकल बॉडीज किंवा अजून कायद्याद्वारे स्थापित अजून काही बॉडीज जर असतील तर त्यांचाही स्टेटमध्ये समावेश होतो. तर तिथं न्यायाधिकरण म्हणजे आणि तुमचे हे प्राधिकरण वगैरे यांचा समावेश होणार आहे का ट्रिब्युनल वगैरेचं? उत्तर आहे हो, कारण ते कायद्याने तुम्ही बनवलेले. ठीक आहे. पण ज्युडिशरीचं काय? तर आता ऍक्च्युली थोडस जर खूप मी तुम्हाला जर पॉलिटीच्या डीप मध्ये घेऊन गेलो तर ज्युडिशरीला 2 फंक्शन असतात. न्यायमंडळाला 2 फंक्शन असतात. एक जो त्यांचा फंक्शन असतो तो असतो ज्युडिशियल, ऍक्च्युली तो न्यायाशी संबंधित असतो, आणि दुसरा असतो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. ठीक आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे काय? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे आता कोणाची अटेंडन्स वगैरे घ्यायची आहे किंवा कोणाला रजा वगैरे द्यायची आहे, अजून कोणाला इथं कामावर लावायचंय, कोणाला तिथं जावायचंय, इथं साफसफाई होत आहे का, नीट होत आहे का, हेही काम त्यांच्याकडे असतं, जजेसकडे असतं. ठीक आहे. तर मग सुप्रीम कोर्टने जजमेंट दिलेली आहे की जर ज्युडिशरी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन जर करत असेल तर त्याला स्टेटच्या संघेमध्ये म्हणजे राज्याच्या संघेत आपण घेऊ शकतो, पण ज्युडिशियल फंक्शन साठी घेऊ शकत नाही. सगळ्यांच्या डोक्यात शिरलंय का? नक्की. थोडंसं वरच्या लेवलचं आहे ते, तुम्हाला जास्त थोडंसं नॉलेज देतोय मी. कधी काही विचारलं तर आपण उत्तर देऊ शकू. परत एकदा सांगतो, ज्युडिशियल कॅपॅसिटी मध्ये जेव्हा ते काम करतात किंवा कोणाचं तरी मॅटर त्यांच्या समोर आलंय, लिगल मॅटर, ते जेव्हा सॉल्व्ह करतात तर तिथं ते राज्याच्या भाषेत येत नाही, राज्याच्या संगीत येत नाही. ओके. पण जर कोणाला सुट्टी द्यायची, तर साफसफाईमध्ये कोणाला घ्यायचंय, मग तिथं तुम्ही राज्याच्या संगीत येता का? तिथं तुम्ही डिस्क्रिमिनेशन करू शकता का की हा माझा भाऊ आहे किंवा हा आहे म्हणून याला मी इथं लावतोय म्हणून कामाला? चालणार आहे का तसं? उत्तर आहे नाही. म्हणून तिथं ते राज्याच्या संघेमध्ये येतात. बोल. वापर करून म्हणजे एखादं काम ठिकाणी झालं नसेल जे सामाजिक आहे तिथे न्यायाधीश तो त्याचा बुद्धीचा वापर करून तिथे त्याच्यामध्ये उतरू शकतो. बाळा, राज्याची संज्ञा तुम्ही का घेताय हे सांग. तू दुसऱ्या मॅटर मध्ये जातोय. नाही, मी तुला सांगतोय ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक ऍस्पेक्टचा नाही बोलत आहे मी.
मी तुला कोणत्या ऍस्पेक्टचं बोलतोय? माझं समजा आता हे एच.व्ही. देसाई आहे. फक्त एच.व्ही. देसाई मध्ये फक्त मी शिकवतो का? इथं मला हेही बघावं लागतं की मागचे पण कामं आहेत. जसं मागचं इथं सगळं साफ वगैरे होत आहे का रूम? अजून काही दुसरं काम आहे का? पार्किंग वगैरे नीट आहे का? तुमचे पेपर नीट प्रिंट होत आहेत का? हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स आहेत आणि शिकवणं दुसरं फंक्शन आहे. हे दोन्ही वेगवेगळे आहेत. तसंच ज्युडिशरीचं दुसरं काम, ज्युडिशरीचं जस्टिस डिलिव्हर करणं एक काम आहे आणि हे ऍडमिनिस्ट्रेशनचं पण त्यांना मागं बघावंच लागेल. ते ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जेव्हा ते काम करतात तर तिथं तुमची राज्याच्या संघेमध्ये आपण ज्युडिशरीला घेत असतो, पण ज्युडिशियल फंक्शन मध्ये त्याला घेत नाही आपण. ओके, आणि जे तू बोलतोय ते पूर्ण डिफरंटच आहे. कारण इथं राज्याची संख्या मॅटर का करते? का मॅटर करते राज्याची संख्या? कारण आपण कॉन्स्टिट्यूशन का बनवलंय? की तुम्हाला काही हक्क भेटावे आणि तुम्ही बेसिकली कॉन्स्टिट्यूशन अशासाठी बनवता की तुम्ही थोडीशी जी गव्हर्नमेंट आहे त्याच्यावर बंधने घालू शकता. बरोबर आहे ना? आर्टिकल 13, आर्टिकल 14, 15, 16, 17, 18, 19 कशासाठी आहेत? These are to place limitation upon the state and government and to tell them की तुमच्याकडे पूर्ण ऍब्सोल्यूट पॉवर नाहीये. तुमच्यावर रेस्ट्रिक्शन आहेत आणि रेस्ट्रिक्शन काय आहे ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं आहे. म्हणून तुम्ही आता राज्य कोणाला म्हणायचं मग? राज्य कोणाला म्हणायचं? तर मग त्याची डेफिनेशन द्यावी लागेल ना, की तुम्ही कोणाच्या विरुद्ध हक्क मागताय. त्यासाठी तुमचा आर्टिकल नंबर 12 जो आहे तो तुमच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेला आहे. क्लिअर? समजलं का? ओके, गुड. 9, पुढीलपैकी कुठले मार्गदर्शक तत्व गांधीवादी नाहीयेत? चुकलंय का हे कोणाचं? येस, उत्तर आहे 4. ठीक आहे, कारण हे आर्टिकल 39 नाही येते, ऍक्च्युली आर्टिकल 39 हे असलं पाहिजे. ओके, तर समान न्याय व मोफत कायदेशीर सहाय्य कोणत्या घटनेदुरुस्तीद्वारे आणलेलं आहे आपण? 1976 मध्ये जी झाली ती, पण घटना दुरुस्ती कोणती आहे? 42वी. ओके. प्रश्न क्रमांक 10. हे पण चुकलंय का रे कोणाचं? नाही ना? उत्तर आहे 2. सगळ्यांना क्लिअर? ओके. प्रश्न क्रमांक 11. मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही. मूलभूत कर्तव्य काय नाहीये तुमची? किती आहेत मूलभूत कर्तव्य आपल्याकडं? कोणत्या कमिटीने सांगितलं होतं? सगळे 11चे 11 आपण एकाच अमेंडमेंटने आणलेले का? किती आहेत अमेंडमेंट त्याच्यात? कोणकोणती आहे? आणि 86वी जी घटना दुरुस्ती आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे? नाही, वैशिष्ट्य काय आहे? दिस इज द ओनली अमेंडमेंट ज्याने तुमच्या फंडामेंटल राईटला पण चेंज केलंय, DPSPs ला पण चेंज केलंय आणि फंडामेंटल ड्युटीला पण चेंज केलंय. अभ्यास असा करायचा असतो. ठीक आहे, तुम्हाला म्हटलं ना मी ऍक्टिव्ह रिडिंग, लगेच तुम्हाला उत्तर देतोय मी की प्रश्न इथं तुम्ही बघताना काय बघितलं? फक्त मूलभूत कर्तव्य. पण मूलभूत कर्तव्य जसं तुमच्या डोक्यात आलं पटापट सगळं पळवायचं. 42वी, मग तुम्ही विसरले. 86वी विसरले, अरे विसरलो, जाऊन परत वाच, तुला आठवेल की 86वी घटना दुरुस्तीमध्ये 11वा जे ड्युटी आहे तुमची ती तुमची ऍड केलेली. ठीक आहे, आणि त्यात पण 86 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटची फीचर काय आहे की ही एकुलती एक अशी अमेंडमेंट आहे ज्याने फंडामेंटल राईट पण तुमचं चेंज केलं, तुमच्या DPSPs ला पण चेंज केलं आणि तुमच्या फंडामेंटल ड्युटीला पण चेंज केलं. फंडामेंटल राईट मध्ये कोणता आर्टिकल चेंज केला? आता अजून पुढे जाऊ आपण. कोणता आर्टिकल चेंज केलं? 21A. DPSP मध्ये कोणता आर्टिकल चेंज केलं? 45. आणि इथं कोणता आर्टिकल रे? 51. गुड. ठीक आहे, ओके. इथं उत्तर 2 आहे. बरोबर आहे. मतदान करणे हे तुम्हाला ड्युटी दिली आहे का? इनफॅक्ट हे त्याचं क्रिटिसिझम आहे का नाही? मागे क्रिटिसिझम लिहिलेत का तुमच्या फंडामेंटल ड्युटीच्या? लक्ष्मीकांत क्रिटिसाइज करतो बघा. काय क्रिटिसाइज करतो? तो म्हणे मतदानचा हक्क म्हणजे मतदान जे आहे ती तुमची फंडामेंटल ड्युटी असली पाहिजे होती. अजून कोणती फंडामेंटल ड्युटी असायला पाहिजे होती? टॅक्स. अजून नाही, खूप इम्पॉर्टंट ड्युटी आहे आणि ती आता वादात पण चालू आहे. नाही, देशसेवा तुम्ही संतान उत्पत्ती नाही करूनही करू शकता, म्हणजे फॅमिली प्लॅनिंग. वाचलंय का? आठवत आहे का? आता जाऊन नीट वाचा, तुम्हाला कळेल. त्यात फॅमिली प्लॅनिंग पण तुमची फंडामेंटल ड्युटी असायला हवी होती. तुम्ही 10 जर करत गेले मग आता पुढे बोलायला नको.
ठीक आहे. सो फॅमिली प्लॅनिंग शुड ऑल्सो हॅव बीन अ फंडामेंटल ड्युटी. प्रश्न क्रमांक 12, फक्त नागरिकांसाठी असणारी मूलभूत अधिकारे कोणती? बघा, एक तुम्हाला मस्त नंबर देतो, कधीच विसरायचा नाही हा नंबर, डोक्यात लगेच घ्यायचा. 1 15 16, ठीक आहे. आणि दुसरा असा लागूनचा जो नंबर आहे तो 15चा डबल म्हणजे 30 आणि त्याच्या मागचा म्हणजे 29, ठीक आहे. तर 15 16 29 30 आणि एक मधी तुमचा अजून एक जो नंबर येतो तो म्हणजे 19. फक्त एवढं लक्षात ठेवा. बाकी कोणकोणते फॉरेनरला हक्क आहेत ते तुमचे ऑटोमॅटिकली बाकीचे सगळे होऊन जाते. फक्त कोणते नाहीये ते सांगा. आणि याच्यात पण लॉजिक आहे बघा, डोकं लावा. तुम्ही म्हणजे ते कोणत्या देशाचे आहेत त्याच्या बेसिसवर तुम्ही डिस्क्रिमिनेशन करणार नाही, असं चालणार आहे का? आणि तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये पण बघता, झू मध्ये तुम्ही बघता का? झू मध्ये गेले का कधी? तिथं काय लिहिलेलं असतं की जर तुम्ही ओके फॉरेनर असाल तर तुमची फीस किती आहे? डबल. तुम्हाला तुमची 50 असेल तर त्याची डबल असेल. म्हणजे काय, आपण डिस्क्रिमिनेशन करतोय का त्याच्या अगेन्स्ट मध्ये? करतोय. ओके, या बेसिसवर करतोय. आता तुमच्या पब्लिक एम्प्लॉयमेंट मध्ये इथं आपल्याला जागा कमी पडतात. उद्या युएसएचा सिटीजन आला म्हणे मी एमपीएससी करतो, चालणार आहे का तुला? चालणार आहे का? मग आर्टिकल 16 देणार नाही त्यांना, आणि त्यांना आर्टिकल 29 आणि 30 जिथं तुमचं बेसिकली कल्चरल आणि एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक आणि सांस्कृतिक जे तुमचे हक्क आहेत, ओके, तर तेही त्यांना भेटत नसतात. आणि एका फॉरेनरला आर्टिकल 19 मध्ये किती राईट्स आहेत तुमचे? सब राईट्स किती आहेत? 6 राईट्स आहेत. पहिला कोणता आहे? स्पीच आणि एक्सप्रेशन, बरोबर आहे, भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. दुसरं कोणतं आहे? पण कसं? बिना शस्त्र, म्हणजे पीसफुली असेंबल होणे. तिसरं कोणतंही तुम्हाला युनियन संघटन हे बनवायचं ते बनवू शकता. पुढचं मूवमेंट म्हणजे संचार करू शकता. आणि त्याच्याही पुढचं दोन गोष्टी आहेत त्यात, एक आहे रिसाइड आणि दुसरा आहे सेटल. ओके, तर सेटल म्हणजे स्थायी होऊ शकता आणि रिसाइड म्हणजे तुम्ही रिसाइड म्हणजे रेसिडेन्स म्हणजे टेम्पररी स्टे असतो आणि सेटल म्हणजे परमनंट स्टे असतो. जसं आता मी राजस्थानचा आहे पण इथं सेटल झालो आणि एमपीएससी वर शिकवतोय, ठीक आहे. मग मी आता काय झालोय, मी इथंच सेटल झालोय, ठीक आहे. आणि रेसिडेन्स काय झालं असतं, मी जर आलो असतो 2-3 वर्ष वगैरे थांबलोय आणि परत निघून गेलोय, ठीक आहे, तर त्याला आपण रेसिडेन्स म्हणतो. आणि सेटल म्हणजे पूर्ण इथं होणे. तर तो तुमचा हक्क. आणि शेवटचा हक्क कोणता आहे? व्यवसाय. तर त्यातही तुमचे वेगवेगळे टर्म आहेत बघा. एक असतं तुम्हाला कोणतंही प्रोफेशन घ्यायचंय तर प्रोफेशन मध्ये काय फरक असतो, इथं तुम्हाला स्किल लागतात, म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर, डॉक्टर, हे सगळे तुमचे प्रोफेशन आहेत, ठीक आहे. आणि पुढे काय असतो, तुम्ही कोणतंही ओके ट्रेडिंग करू शकता, ठीक आहे. ट्रेडर काय असतो, इथून घ्यायचं आणि तिथं विकायचं, ठीक आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून कोणतंही ऑक्युपेशन करायचं असेल, म्हणजे कोणताही व्यवसाय करायचा असेल तर ते. आणि एक अजून शेवटचं काहीतरी वर्ड आहे, प्रोफेशन, ट्रेड आणि ऑक्युपेशन. हा, ठीक आहे. तर हे सगळे द्या सर. पण आता काढायचं काय, तिथं लावतो. तर हे तुमच्या आर्टिकल 19 मध्ये दिलेले आहेत बेसिकली, ठीक आहे. तर आपण बेसिकली इथं का फिरतोय ह्यासाठी की आपण फॉरेनरला कुठेही फिरायला किंवा कुठेही राहायला अलाव करू शकतो का रे? मग बांगलादेशींच्या अगेन्स्ट मध्ये का बोंबलताय तुम्ही, जर हे हक्क तुम्ही त्याला देत असाल? लॉजिक नाही बघा, पाठ पण करायची गरज नाही. आपण लॉजिक लावलं ना, हे सगळं लॉजिकल आहे, पूर्ण पॉलिटी लॉजिकल आहे. तर मग तुम्हाला कळून जाईल. म्हणून लक्षात ठेवायचं 15 16 19 29 आणि 30 हे हक्क फक्त इंडियन्सला भेटतात, बाकी फॉरेनर्सला भेटत नसतात. म्हणून उत्तर काय येणार आहे तुमचं? 4. सगळ्यांना क्लिअर? येस, ओके. पुढचं आर्टिकल नंबर 13, सॉरी क्वेश्चन नंबर 13. काय रे आर्टिकल नंबर? सिंपल, ओके. 14 क्वालिटेटिव्ह नाही, याला क्वालिफाईड म्हणतात, ठीक आहे. क्वालिफाईड. तर याला म्हणतो आपण ऍब्सोल्यूट, याला म्हणतो आपण तात्पुरता म्हणजे सस्पेन्सिव्ह, ठीक आहे. आणि हे खिशातील पॉकेट काय असतं रे बाबा? पॉकेट विटो लिहा ना, पॉकेट विटो, ठीक आहे. पॉकेट हे 3 नकारी अधिकार आहेत त्यांना, ठीक आहे. सगळ्यांना क्लिअर? ओके. हे गुणात्मक कुठे आहे रे? युएस मध्ये. आणि गुणात्मक काय असतो मग?
आणि सस्पेन्सिव्ह म्हणजे तात्पुरता, निलंबनात्मक आणि गुणात्मक याच्यामध्ये फरक काय? प्रेसिडेंटने जर तुमचं एखादं बिल परत पाठवलं, ठीक आहे, प्रेसिडेंटने जर तुमचं एखादं बिल परत पाठवलं तर गुणात्मक जर असेल तर तुम्हाला ग्रेटर मेजॉरिटीने परत पास करून पाठवावा लागतो आणि तात्पुरता किंवा निलंबनात्मक जो असतो तिथं त्याच मेजॉरिटीने तुम्ही परत पाठवू शकता. ओके, आय होप सगळ्यांना हे क्लिअर असेल. क्वेश्चन नंबर 15, याचं उत्तर बघितलं ना आपण 14चं? उत्तर नंबर 2 आहे. ठीक आहे. 15/4. ठीक आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण मतदार असतो, म्हणजे इलेक्टोरल कॉलेज म्हणतो आपण बेसिकली. मग मतदार कोण कोण करतात? फक्त जे निवडून आलेले आहेत, निर्वाचित जे असतील तेच लोक आहेत. ओके, पण विधान परिषदचे असतात का निवडलेले? ओके. 16 इथं बघा, जर सर्वोच्च, आय थिंक तुमच्या उत्तरमध्ये पण हे आणलंय का त्यांनी? 17वा प्रश्न काय तुमचा? 17वा प्रश्न बघा, वाचा जरा, बघू जरा एक मिनिट. 17वा कसा स्टार्ट झालाय त्यांनी? आहे ना तुमचं उत्तर, तुम्हाला दिलं होतं आम्ही. येस, उत्तर दिलं होतं, वाचलं का? आता करेक्ट झालंय का पण ते? खरं सांगा, कारण 17वा तुम्ही जर पहिलाच स्टेटमेंट वाचला ना, ऍक्च्युली तो त्याचा उत्तर होता, पण ते टायपिंग मध्ये त्यांनी थोडीशी गडबड केली. ओके, कारण सल्लागारी अधिकारिता हा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयास आहे. म्हणजे ऍडवायझरी ज्युरिस्डिक्शन किंवा ऍडवायझरी जे प्रेसिडेंटला द्यायची असते ते फक्त सर्वोच्च न्यायालय देत असतो. आणि याला आपण बघा, मूल अधिकार म्हणजे काय असतं, किंवा मुख्य अधिकार, मूळ अधिकार, याला मूळ अधिकार म्हटलं पाहिजे होतं, त्याला म्हणतो आपण ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन. ठीक आहे, ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन, की तुम्ही सर्वात पहिले तुमचा केस आलेला आहे, कुठं घेऊन जाणार आहात. ओके, तर मग तिथं त्यांचं काहीतरी मूळ अधिकार आहे, म्हणजे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे. अपील करू शकता का तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्ट मधून? हो, करू शकता. तुम्ही पर्यवेक्षीय म्हणजे तुम्ही सुपरविजन करणार आहात का खालच्या कोर्ट्स मध्ये? उत्तर आहे हो. सल्लागारी हे फक्त कोणाला दिलेलं आहे? सल्लागारी फक्त प्रेसिडेंट म्हणजे सुप्रीम कोर्टला दिलेला आहे, आणि तोही कोणाला सल्ला देत असतो? प्रेसिडेंटला. बाकी गव्हर्नरला वगैरे सल्ला देण्यासाठी हा त्यांना काहीच नाही दिलेला आहे. म्हणून याचं उत्तर काय देणार तुम्ही? 1 अ-ब-क. क्लिअर? प्रश्न क्रमांक आता 17 इथून चालू होतं बघा, पुढील पैकी कुठल्या भाषांमधून? ठीक आहे, तर उत्तर आहे 4, मराठी, हिंदी आणि इंग्रजी. अरे बाबा, महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं कामकाज तुम्ही असंच चालवणार ना, मराठी नाही चालणार तर मग कसं चालणार आहे? प्रश्न क्रमांक 18, हिंदी आणि इंग्लिश आहे, बट इट इज अप टू द स्पीकर की तो तुम्हाला अलाउ करू शकतो तुम्हाला कोणत्या भाषेत बोलायचंय. पण जे कामकाज मेजरली जे तुमचं चालतं तर ते फक्त हिंदी आणि इंग्लिश पण आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पहिले इंग्लिश कंटिन्यू नव्हतो करणार आपण. तुम्ही प्रधानमंत्री सिरीज बघितली आहे का? किती लोकांनी नाही बघितली? प्लीज म्हणजे ऑनेस्टली हात वरती करा. इट्स ओके, पण तुम्हाला मी रिकमेंड करेल की तुम्हाला जर एखादी चांगली सिरीजच बघायची आहे, ठीक आहे, तर आता प्रधानमंत्री सिरीज बघा. आणि त्याने ना हे सगळे कन्सेप्ट, जे छोटे मोठे जे कन्सेप्ट आहेत ना आपले लक्ष्मीकांतचे, ते एकदम स्पष्ट होतात. आपल्या इकडून पण जे बरेच विद्यार्थी जे अधिकारी झालेले आहेत, ठीक आहे, तर त्यातला एक सर्वात जास्त स्कोर करणारा अधिकारी तो म्हणजे विश्वास सिरसाट, डेप्युटी कलेक्टर विश्वास सिरसाट. त्याचं तर असं म्हणणं आहे की तुम्ही एकदा लक्ष्मीकांत नंतर वाचणं स्टार्ट केलं तरी चालेल, पण तुम्ही पहिले पंतप्रधान सिरीज ही बघून घ्या. एबीपी न्यूजची युट्यूबवर आहे बघा. आणि तुम्ही ही फक्त त्याचे 24 ते 26 आय थिंक एपिसोड आहेत. ती माझे पण जेवढे पण विद्यार्थी असतात त्यांना मी एकदम क्लिअरच करतो की ही सिरीज तुम्हाला बघायचीच आहे, म्हणजे ती कंपल्सरीच आहे तुमच्यासाठी. मग तुमच्यासाठी पण सांगतो, जर वेळ भेटला तुम्हाला, किंवा ट्रॅव्हल करावं लागतंय, किंवा रात्री झोप वगैरे लागत नाही, किंवा रात्री आता अभ्यास होत नाहीये, काहीतरी इंटरेस्टिंग बघायचं, आणि ती खूप इंटरेस्टिंग पण त्यांनी बनवली, ती जर तुम्ही बघितली ना तर मग तुमचं थोडंसं लॉजिक जे आहे ते स्ट्रॉंग होईल. कारण बघा, 1965 आणि ह्या पिरियड मध्ये काय होत होतं? येस, 62 आणि त्या पिरियड मध्ये राईट चालू होते, लँग्वेज राईट. तुमच्या नॉर्दर्न इंडियामध्ये हिंदी राष्ट्रभाषा बनवा म्हणून, आणि खाली सदन जो तुमचा पार्ट आहे तिथं इंग्लिशला तुम्ही भाषा ठेवा म्हणून, आणि हिंदी आमच्यावर तुम्ही लादणार नाही म्हणून. ठीक आहे, तर यासाठी त्यांचे राईट झाले होते. म्हणून लक्षात ठेवा की ते जेव्हा 65 मध्ये जो लँग्वेजचा जो ऍक्ट पास केलेला, त्यात मध्ये असं क्लिअर कट म्हटलेलं आहे. पहिले म्हटलं होतं की इंग्लिश आपण एक 10-15 वर्षानंतर डिस्कंटिन्यू करू, पण मग या कायद्याद्वारे आता
इंग्लिश कंपल्सरीली तुमची पुढे पुढे सरकत आहे. सगळ्यांना क्लिअर? म्हणून बघा हे असे लिंक लागत असतात. आपण प्रधानमंत्री सिरीज मध्ये काहीतरी बघितलंय, त्याची लिंक इथं पॉलिटीमध्ये लागते. त्याच अजून आपण काहीतरी एखादी चांगली काहीतरी डॉक्युमेंटरी बघितली आहे, तिथून आपली लिंक लागत असते. म्हणून असं डॉक्युमेंटरी वगैरे बघत राहा. ओके, प्रश्न क्रमांक 18. त्यापूर्वी आपण चार्जिंगला लावून टाकू. हे जरा येत तिथं लावू. फक्त कॅमेरा हलू नको दिवा. एकच. चार्जिंग कुठे आहे? ओके, प्रश्न क्रमांक 18. ठीक आहे. आंध्र प्रदेश विधानसभेने विधान परिषद रद्द करण्याचा ठराव मंजूर केला आहे का? येस. ओके, जानेवारी 2020 ची न्यूज आहे ती. सध्या 7 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. 7 मध्ये कधीपर्यंत होती? 4 ऑगस्ट नाही 6 ऑगस्ट 2019 पर्यंत. 6 ऑगस्ट 2019 ला तुम्ही काय केलं? आर्टिकल 370 जे होतं ते काढून टाकलं आणि त्याऐवजी तुम्ही जम्मू अँड काश्मीर रिऑर्गनायझेशन ऍक्ट आणलेलं आणि त्याने तुम्ही जी विधान परिषद आहे तर त्याला बेसिकली काढून टाकलेलं तिकडची. म्हणून आता फक्त 6 राज्यांमध्ये. बरं, 6 राज्य सांगू शकता का? मी कसं लक्षात ठेवतो माहिती का? माझी ट्रिक सांगतो तुम्हाला. भाऊ भाऊ आहेत सगळेच. कोण कोण भाऊ आहे? यूपी, बिहार, ठीक आहे, तेलंगणा, आंध्रा, महाराष्ट्र. आता इथं भाऊ मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तुम्ही गुजरातला पण भाऊ म्हणू शकता आणि कर्नाटकला पण भाऊ म्हणू शकता, पण लक्षात ठेवा इथं तुम्हाला कर्नाटकला भाऊ बनवायचंय. ओके, हे अशा ट्रिक बनवत जा म्हणजे कधी आपण विसरणार नाही आणि आपले उत्तर सगळे बरोबर येतात. आता हे जर आपण ब काढलं, ऍक्च्युअली तुम्हाला माहित जरी नसलं असतं तरी ब फक्त काढलं तरी आपल्याला उत्तर जे आहे ते भेटेल. येस. जम्मू काश्मीरची विधानसभा आता ती अस्तित्वात होणार आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये आहे का पार्टिसिपेट? सॉरी, परत एकदा सांग. जम्मू काश्मीरची जी विधानसभा आता निर्माण झाल्यानंतर बरोबर ती राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये पार्टिसिपेट होणार आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकांमध्ये होणार आहे ना, नंतर होणार आहे ना. कारण दिल्ली करते का पार्टिसिपेट? हो. पुडुचेरी करते का पार्टिसिपेट? पुढे पण ती करणार आहे मग. ओके, दिलं नाहीये पण ते लॉजिकल आहे, म्हणजे आपण एक्सटेंड करू शकतो त्याला तेवढं. विधान परिषद सर्वाधिक सदस्य संख्या ओके उत्तर प्रदेशमध्ये आहे का? ऑब्व्हियसली असणारच आहे, कारण सर्वात जास्त विधानसभेची संख्या कुठली आहे? उत्तर प्रदेश. किती आहे उत्तर प्रदेशमध्ये सीट? अरे बाळा, विधानसभा विचारतोय मी तुम्हाला. विधानसभा किती आहे? 403 इफ आय एम नॉट रॉंग. ठीक आहे, आणि विधान परिषदची तुमची संख्या किती असू शकते? 1/3 ऑफ 403. बरोबर आहे. मग त्यांचा जर सर्वात जास्त नंबर आहे तर मग विधान परिषदचं पण ऑटोमॅटिकली त्यांची संख्या जास्त असणार आहे. कळालं का? अरे नीट वाचा बाबा, कुठलं तुम्हाला काय विचारलं जात आहे. तुम्ही इथं असं तर उत्तर लावलं नाही ना. लोकसभेच्या सीट सर्वात जास्त कुठं आहेत? हा बोल. आता ते यूपी आहे बाबा. सगळ्यांना आजच माझी आठवण येते. एनिवेज, प्रश्न क्रमांक 19 फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. ठीक आहे, उत्तर आहे याचं 4. ठीक आहे, शिकवण्यासारखं काहीच नाहीये. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. आर्टिकल पाठ करून घ्या. आर्टिकल्स पाठ करून घ्या. 1 2 3 4 म्हणजे अभिभाषण 176, माफी 161, कार्यकारी अधिकारी 154 आणि कार्यकाळ 156. प्रश्न क्रमांक 20. उपमुख्यमंत्री हा घटनात्मक पद आहे का? लावलं ना सगळ्यांनी डोकं एवढं? ओके, काढा जरा. अ काढलं, हे गेलं. अ काढलं, हेही गेलं. आता तुमच्याकडं ब क आणि एकही नाही असे 2 ऑप्शन आहेत.
घटनेत मुख्यमंत्री यांची पात्रताचा काही उल्लेख नाही. बरोबर आहे ना? कोणालाही बनवू शकतो. येस. मग इथं आहे उत्तर तुमचं 3. 21 संघराज्य व्यवस्था म्हणजे काय? फेडरल फीचर कोणकोणते आहेत तुमचे? ऑल इंडिया सर्व्हिसेस कशाचा फीचर आहे? एकात्मक. बरोबर आहे? गेलं. क काढा तुम्ही. हे गेलं, हेही गेलं. ओके, आता अबड आणि अब. तर आता घटनेची सर्वोच्चता म्हणजे सुप्रेमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन हो. ओके, तर ते तुमचं फेडरल असणार असेल. 22 प्रश्न क्रमांक 22 फंडामेंटल ड्युटी. तर काय विचारलंय? मूळ घटनेनुसार कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्यांची तरतूद केलेली आहे. आताच तुम्ही सांगितलं मला. अ काढा जरा. अ गेलं. आता ब क केवळ 2 बरोबर, केवळ 2 बरोबर, केवळ ब बरोबर लिहायला पाहिजे. ठीक आहे. आणि हो, मूळ घटने हे चुकलंय ना. थांब जरा. मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी करणारा कायदा कलम 14 आणि 19 मधील मूलभूत हक्कांवर पर्याप्त बंधने घालू शकतो. मूलभूत कर्तव्यांची नाही, असं काहीच नाहीये. थांबा जरा. मूलभूत हक्कांप्रमाणेच मूलभूत कर्तव्य केवळ नागरिकांनाच लागू होतात. मूलभूत हक्कां ब चुकीचं आहे. कारण मूलभूत हक्क जे आहेत ते फक्त नागरिकांना अवेलेबल होत नाही, म्हणून ब गेलं. चला ब पण काढलं आपण. तर मग आता फक्त क साठी आपल्याकडे ऑप्शन आहे. एक मिनिट. मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी करणारा कायदा. ठीक आहे. फंडामेंटल ड्युटी इम्प्लिमेंटेशन करणारा कायदा 14 आणि 19 मधील मूलभूत हक्कांवर पर्याप्त बंधने घालू शकतो. हे चुकीचं स्टेटमेंट आहे. का क कसं बरोबर आहे? नाही नाही नाही, थांबा ना. एकच मिनिट. इथं कुठे एक्सप्लेनेशन मध्ये दिलंय का आपल्याला असं मूलभूत कर्तव्यांचे पालन? अरे बाळा, मूलभूत कर्तव्य म्हटलंय आणि ते फंडामेंटल ड्युटी आहे. हा, हे चुकीचं आहे. कारण तुमच्या एक मिनिट मला बोलू द्या. तुमच्या आर्टिकल 14 आणि 19 वर जे बंधन घालतं ना, ते तुमचं आहे 31C. आणि 31C मध्ये काय लिहिलेलं आहे? एक मिनिट. आर्टिकल नंबर 39B आणि C साठी. आणि 39B आणि C मध्ये काय लिहिलंय? बी मध्ये काय लिहिलंय? बी मध्ये तुमचं लिहिलंय की जी पण तुमच्याकडे संपत्ती आहे किंवा नॅचरल असेल किंवा अजून काही असेल तर त्याचं सगळ्यांना डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. ओके. आणि सी काय म्हणतो? कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ कोणत्याही एका व्यक्तीकडे झालं नाही पाहिजे. तसा तुम्हाला इकॉनॉमिक सिस्टीम घ्यायचा आहे. मग हे काय झालं? हे तुमचं झालं DPSP म्हणजे मार्गदर्शक तत्व. तर इथं ऍक्च्युअली जर मार्गदर्शक तत्व म्हटलो जर आपण, तर हा स्टेटमेंट बरोबर होतो. पण फंडामेंटल ड्युटीमुळे हा बरोबर होत नाही. ज्यांना कन्फ्युजन होतं त्यांचं कन्फ्युजन क्लिअर झालंय का नाही झालंय? नाही हो, स्पेसिफिक आहे ना. आर्टिकल 14 आणि 19 वर बंधन घालतो ना. मग DPSP जे आहे तुमचे बरोबर 31C जो आहे तो 39B आणि C जो आहे तर तुमच्या आर्टिकल 14 आणि 19 वरच बंधन घालत असतो. नाही, 19 पण आहे. लक्ष्मीकांत मध्ये दिलेले आहे ते. ऍक्च्युअली तिन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. आणि इथं तुम्ही सगळ्यांनी साईडला लिहून घ्या की मूलभूत कर्तव्याच्या ठिकाणी इथं तुमचं मार्गदर्शक तत्व लिहायला पाहिजे होतं, तर हा स्टेटमेंट बरोबर झाला असता. काही कन्फ्युजन आहे का अजून? अरे पण हा स्टेटमेंट तुला बरोबर वाटतोय, तुला हे म्हणायचंय का? हो हो हो. नाही नाही, मार्गदर्शक कर्तव्यांची अंमलबजावणी करणारा कायदा हा ठीक आहे. इथं आपण म्हणू शकतो की काही म्हणावं लागेल. बरोबर आहे. येस, काही लिहून घ्या. रे बाबा, अरे काय झालं? हा, अजून चार्ज होत नाहीये.
चालूच नव्हतं केलं तू. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर झालंय का हे? ओके. आणि त्याने जे म्हटलंय ते पण बरोबर आहे. फक्त काही म्हणजे 39B आणि C फक्त याला इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्ही 14 आणि 19 वर बंधन घालू शकता. बरोबर आहे. काही अजून विचारायचं याच्यावर? ओके. हा. फंडामेंटल ड्युटीसाठी हो करू शकतो. जसं आता नॅशनल फ्लॅग आहे तर त्याचा रिस्पेक्ट केलंच पाहिजे. आणि तुम्ही जर असं पायांखाली घेतलं तर तुम्हाला त्याच्यासाठी ऑलरेडी कायदे आहेत. मग कायद्याने आपण ते करून घेऊ शकतो. ते लिहिलेलं पण आहे ना तिथं की काही कायदे आहेत आणि ते सांगितलेले पण आहेत लक्ष्मीकांतमध्ये कोणकोणते कायदे आहेत जे तुम्ही फंडामेंटल ड्युटीसाठी ऑलरेडी आणलेले आहेत. ऑब्व्हियसली. येस येस, कायदा तर लागणारच आहे. नाहीतर मग तुमच्या आर्टिकल 21 मध्ये जे लिहिलेलं आहे की तुमची लिबर्टी जर तुमची काढून घ्यायची असेल तर तुम्ही कशी घेऊ शकता? प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. ओके. म्हणजे फक्त कायद्याद्वारे स्थापित जी तुमची प्रक्रिया असेल फक्त त्याच्याद्वारे तुम्ही करू शकता. प्रश्न क्रमांक 23, डीपीएसपी यातले सोशलिस्टिक कोणकोणते आहेत? ओके. तर हे पर्यावरणाचं संवर्धन करणं हे कशात रे? लिबरल मध्ये ना. आठवत आहे का? 3 कोणकोणते भाग करतो आपण? येस, उदारवादी. बरोबर आहे. मग ते उदारवादीचं आहे अ काढलं आपण. ठीक आहे. तर आता एकच उत्तर आपल्याकडे आहे, तो आहे ब आणि ड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, हे चुकलंय का रे कोणाचं? येस, तुम्हाला काय विचारलंय? योग्य क्रमानुसार ओळखा की कुठं काय लिहिलेलं आहे तुमचं. ठीक आहे. तर सर्वात पहिले काय? ऑब्व्हियसली तुमचं डेमोक्रेटिक लिहिलेलं असेल, कुठेतरी लोकशाही लिहिलेलं असेल. मग क जस्टिस आहे. हे फ्रेटर्निटी वगैरे तुमचं सगळं नंतर येत असतं. ठीक आहे. क आहे, मग त्यानंतर ब आहे लिबर्टी, आणि मग इक्वालिटी ऑफ तुमचं जे काही आहे ते, आणि मग शेवटी तुमचं फ्रेटर्निटी येतो. तसं ई आणि अ मध्ये कन्फ्यूज करणारे फक्त बरेच ऑप्शन आहेत आपल्याकडे. बघा इथे तुम्हाला दिलं पण आहे, सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक, जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी. तर याला जीएलई म्हणून पाठ करून घ्या आता बाबा. जीएलई. ओके. जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी असं आहे ते. प्रश्न क्रमांक 25, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत पुढीलपैकी कोण भाग घेऊ शकत नाही? घेऊ शकतात. ओके, सॉरी. बरोबर आहे. अ ब ब. ओके, गुड. प्रश्न क्रमांक 26, कशाचं? 25चं एक झालं ना बाळा. अ आणि ब म्हटलं तर आपण एक उत्तर झालं त्याचं. 26, पुढील विधाने विचार वाचून योग्य पर्याय निवडा. ओके. राज्यपाल हे राष्ट्रपती द्वारे शपथ ग्रहण करतात का? मग कोण घेतं त्यांची शपथ? व्हेरी गुड. ओके. आणि दुसरं म्हणजे राज्यघटनेनुसार राज्यपाल हा राज्याबाहेरील व्यक्ती असावा. ठीक आहे, गुड. तर हे आणि हेही सांगितलेलं आहे, हे वेगवेगळ्या कमिटीज जे आहेत त्यांनी रिकमेंडेशन दिले. फॉर एक्झाम्पल सरकारी या कमिशन वगैरे, त्यांनी म्हटलं की बाहेरच्याला ठेवा. दुसरी गोष्ट, जर राज्यपाल तुम्ही जर कोणी आणत असताल तर त्यासाठी एकदा चीफ मिनिस्टरला विचारून घ्या की बाबा याला आणतोय. मग हे सगळं कंपल्सरी नाहीये. ठीक आहे. हे फक्त तुम्हाला म्हणजे सांगितलेलं आहे की असं करून घ्या. राज्यपाल हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. येस, प्लेजर ऑफ प्रेसिडेंट. आणि राज्यपाल हे केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. तर येस. ओके. उत्तर याचं असणारे 3 म्हणजे क आणि ड बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27, सगळ्यांना अटॉर्नी जनरल आणि ऍडव्होकेट जनरल मध्ये फरक माहिती आहे ना? भारताचा महान्यायवादी म्हणजे अटॉर्नी जनरल, तो कुठे असणार आहे? युनियन मध्ये. आणि तुमचा महाधिवक्ता, राज्याचा महाधिवक्ता, तो असणार आहे स्टेट मध्ये, त्याला ऍडव्होकेट जनरल म्हटलं जातं. ठीक आहे. सर्व स्टेटमेंट तुमचे बरोबर आहेत. महान्यायवादी भारत सरकारच्या परवानगीशिवाय फौजदारी खटल्यात आरोपीची बाजू मांडू शकत नाही. 28, तुम्हाला ही ट्रिक माहिती आहे का रे? 21 + 71 = 92. किती लोक ज्यांना पहिल्यांदा कळाली? चला, काहीतरी उपयोग झाला याचा. लक्षात ठेवा,
तुमच्या 8th शेड्यूल मध्ये ओके जे तुमचे अमेंडमेंट झालेत तर 21वी झाली आहे, 71वी झाली आणि 92वी झालेली. ठीक आहे, 21 + 71 = 92. मग तेच लक्षात ठेवायचं. मग इथं काय केलंय त्यांनी 91 केलंय. बरोबर आहे का ते? नाही. क काढा बघू. क निघालं, क निघालं, क निघालं. उत्तर काय तुमचं 2. अ आणि ब बरोबर. क्लिअर? 29 अ आणि ब बरोबर. निवृत्तीनंतर त्यांची नेमणूक प्रतिबंधित केलेली आहे. तुम्हाला काय विचारलं इथं? आयोगाच्या नाही केलेलं आहे. बरोबर आहे ना? आणि तोच एक क्रिटिसिझम आहे की तुम्ही इलेक्शन कमिशनच्या पोस्टवर तुम्ही एखाद्या व्यक्तीला बसवताय. ओके, आणि मग त्याला जर तुम्ही सांगितलं की बघ माझ्या साईडनं तू जसं मी तुला सांगतो तसं इलेक्शन कंडक्ट करून घे, मी ज्या डेट्स तुला देतोय त्या डेट्सला कंडक्ट करून घे, त्यानंतर तुला देतो ना मी एखादी चांगली पोस्ट. बरोबर आहे ना? तो क्रिटिसिझम आहे. म्हणून हे लक्षात ठेवा की हे क जे आहे ते तुमचं चुकीचं स्टेटमेंट आहे. बाकी अ आणि ब तुमचं बरोबर आहे. ठीक आहे, की तुमची पदावधी जी आहे ती निश्चित केलेली नाहीये आणि 324 मध्ये तुमची इलेक्शन कमिशनची तरतूद केलेली आहे. आणि हे असं तुम्हाला जर स्टोरी माहिती असेल ना तर मग तुम्ही विसरणार नाही. आता तुम्ही पुढं कधीच विसरणार नाही की इलेक्शन कमिशनचं सर्वात मोठं क्रिटिसिझम आपण काय देतो की अरे एवढं मोठं पद आहे, ते इलेक्शन कमिशनचं पद आहे आणि त्याला तुम्ही परत म्हणजे कोणत्या तरी दुसऱ्या सेवेत पण घेऊ शकता. म्हणजे आपण त्याला फसवू शकतो की तू या डेट्सला घे, तो नंतर ही पोस्ट देतो मस्त इकडची. तो पण म्हणून हा चालेल ना, बिकॉज शेवटी पैसा कोणाला नको हवाय. बरोबर आहे ना? 30 येस, सर्व बरोबर आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना? हे काही एक्सप्लेन करायचंय का? नाही. गुड, कारण आता थोडा वेळ पण आपल्याकडे कमी आहे. हा हा ओके, हा बरोबर बोलला तू, बरोबर पकडले. एकशे 5 अन्वय याचे पदावरून ऍक्च्युली ती टायपिंग मिस्टेक असेल. ठीक आहे, किंवा मग इथं उत्तर आपल्याला ब आणि क बरोबर घ्यावं लागेल. ठीक आहे, मग अकॉर्डिंगली समजून घ्या. आता तुम्हाला कसं तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करायचे तसंच कळवून घ्या. आता इथं आपण सर्व बरोबर धरलेलं आहे, पण येस ऍक्च्युली इथं 2 फक्त बरोबर धरायला पाहिजे. ओके, प्रश्न क्रमांक 31 आणीबाणी. इझी आहे. शिकवायचंय का आणीबाणी बाबत? जर तुम्हाला कुठं हवं असेल ना एक्सप्लेनेशन की काही कन्सेप्ट क्लिअर नसेल, मला बिंदास सांगा. ठीक आहे, तर इथं 92व्या घटना दुरुस्तीद्वारे कॅबिनेटची लेखी, अरे बाबा 42वी केव्हा झाली? ती इंदिरा गांधीच्या पिरियड मध्ये. बरोबर आहे. ती स्वतःच म्हणणार आहे का कॅबिनेटची लेखी निर्णयाची आवश्यकता आहे म्हणून? नाही. अ काढा, अ गेलं. आता काय राहतंय तुमचं? फक्त ब आणि क बरोबर. ठीक आहे, बाकी हे सशस्त्र उठाव वगैरे हे तुमच्या 44व्या घटना दुरुस्तीने झालंय. हेही तुमचं जे पहिलं स्टेटमेंट आहे तेही 44वी घटना दुरुस्तीने झालंय. आणि मग तुम्हाला जर तुम्ही माहित नसेल तुम्हाला की खरं मिनेर्वा मिल्स खटल्यामध्ये असं काही सांगितलं होतं का रे बाबा, तर तेही आता तुमचं क्लिअर झालंय की मिनेर्वा मिल्स खटला काय म्हणतो की राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला आवाहन देता येऊ शकेल आतापासून पुढं. ठीक आहे, हे शिकलो आपण. ठीक आहे, नाही पण पहिले कोणता झाला? 1980 आणि तुम्हाला इथं जे विचारलंय त्याच सांगा. ठीक आहे, सिंपल मेजॉरिटी. किती मेजॉरिटीत आहेत आपल्याकडं? एक साधा बहुमत, विशिष्ट बहुमत आणि राज्यांची अनुमती. ठीक आहे, आर्टिकल 368 मध्ये या कोणकोणत्या मेजॉरिटीचं किंवा अमेंडमेंटचं उल्लेख केलेला आहे? तिन्हीचं केलंय का? आहे का हा कन्सेप्ट क्लिअर? का शिकवू? येस आहे क्लिअर? नक्की बघा आर्टिकल 3. ती इफेक्टिव्ह मेजॉरिटी आणि ती तिकट त्या मेजॉरिटी मध्ये जायचं नाही. ते राष्ट्रपती नाही, उपराष्ट्रपती साठी असते. त्याला इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणतो आपण. प्रभावी बहुमत असं एक तिसरं नाव असतं त्याला. ठीक आहे,
त्यात आपण नको पडायला, कारण आपल्याला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट विचारलेलं आहे तुम्ही. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट मध्ये एक असतं तुमचं विशिष्ट बहुमत. विशिष्ट बहुमत काय असतं रे? तर बघा, सिंपल मेजॉरिटी मध्ये कसं असतं, तुमचं हाफ, प्रेझेंट आणि वोटिंग. फक्त 6 लोकांना घेऊन मी कॉन्स्टिट्यूशनची अमेंडमेंट करू शकतो का? येस ऑर नो? किती लोक येस म्हणतात? एक पण नाही. नो म्हणणारे? अरे हात वरती करा जरा. मी म्हणतो करू शकतो, कारण मला प्रेझेंट आणि वोटिंगचं विचारलंय. आता मॅजिक बघा, तुम्हाला जर लोकसभेचं एखादं, ठीक आहे, जर तुम्हाला सेशन चालवायचंय, त्यासाठी किती लोक हवे तुम्हाला? 55. बरोबर आहे. 55 लोक असले तर तुम्ही सत्र चालवू शकता का? तुमचं आजचं सेशन चालवू शकता का? का चालवू शकता? कारण कोरम किती हवा असतो तुम्हाला? 1/10 ऑफ टोटल मेंबरशिप. टोटल मेंबरशिप तुमची 543 आत्ता आहे, त्याचं 1/10 जर तुम्ही केलं तर किती येणार आहे? 55. 55 लोक माझे आले. ठीक आहे. या 55 लोकांपैकी 45 लोक ऍब्स्टेन करतात. ऍब्स्टेन करणं म्हणजे काय? की ते उपस्थित आहेत. ते उपस्थित आहेत का? उपस्थित आहेत. ते प्रेझेंट आहेत का? प्रेझेंट तुमचे आहेत 55 लोक. आता मी हात जेव्हा वरती करायला सांगितलं, तुमच्यापैकी किती लोकांनी हात वरती केला? फक्त काही कमी लोकांनीच केला. बाकी काही लोकांनी हात वरती नव्हता केला. त्याला आपण म्हणतो त्यांनी ऍब्स्टेन केलं, की मी हात वरतीही करत नाही आणि मी हात खाली ठेवत. म्हणजे माझं बेसिकली मी भागच घेत नाही. ठीक आहे, मी भाग घेणार नाही. याला म्हणतो आपण ऍब्स्टेन करणं. की तुम्हाला मी विचारलं की याचं काय करायचंय, ओके, की हो का नाही, तर तुम्ही काय म्हणता? मी काय बोलणार नाही. त्याला आपण म्हणतो ऍब्स्टेन. मग आता तुमचे प्रेझेंट आणि वोटिंगचा आकडा किती होणार आहे? तुमचे प्रेझेंट होते 55 लोक, 45 लोक ऍब्स्टेन केलं त्यांनी. ठीक आहे. आता प्रेझेंट आणि वोटिंग मत करणारे लोक किती झाले? 10. ठीक आहे. आणि तुम्हाला संविधानामध्ये सिंपल मेजॉरिटी जर विचारलंय तर तुम्हाला काय हवंय रे? हाफ ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग प्लस 1. 6 लोकांनी मी एखादं कॉन्स्टिट्यूशन मध्ये चेंज करू शकतो का? पटतंय का? उत्तर आहे हो. अरे 5 काय म्हणताय तुम्ही? मी फक्त 3 ने पण करू शकतो. कारण आता इथं फक्त मला नंबर काय करावा लागेल? फक्त 5 लोकांनी पार्टिसिपेट केलंय. प्रेझेंट अँड वोटिंग मध्ये 5 लोक होते, त्यातले फक्त 3 लोक घेऊन मी एखादं बिल पास करू शकतो. आता हे अलाव केलं पाहिजे का? शॉक बसला ना सगळ्यांना की 3 लोक मिळून पूर्ण कॉन्स्टिट्यूशनच चेंज करतात. म्हणून मग काय केलंय आपण? त्यासाठी आपण स्पेशल मेजॉरिटी आणलेली आहे. तर ऍक्च्युअली सिंपल मेजॉरिटी मध्ये तुम्हाला फक्त एकच क्रायटेरिया दिलाय की हाफ ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग. मग तुम्ही इथं काय केलं? तुम्ही म्हटले अरे बाबा हे चालणार आहे, कारण 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग मध्ये पण तुम्ही फक्त 6 लोकांनी चेंज करू शकता का? कारण मी फक्त प्रेझेंट अँड वोटिंग म्हटलंय तुम्हाला. फक्त तुम्हाला नंबर थोडेसे चेंज करायचे. बरोबर आहे? बरोबर आहे ना? आता काय करणार? मी 15 लोकांना म्हणणार वोट कर रे बाबा. ठीक आहे. आणि त्यातले 2/3 म्हणजे मी 10 लोकांना घेऊन फक्त कॉन्स्टिट्यूशन चेंज करू शकतो. म्हणून तिथे एक कंडिशन अजून ऍड केली आपण की तुमचं हे 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग जे आहे, हा नंबर ग्रेटर दॅन असला पाहिजे. कशाने? हाफ ऑफ टोटल मेंबरशिप. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो स्पेशल मेजॉरिटी. क्लिअर सगळ्यांना? येस. तर म्हणून स्पेशल मेजॉरिटी मध्ये काय असतं तुमचं? म्हणून तिथं 2 कंडिशन लिहिलेले असतात. जिथं जिथं तुमचं स्पेशल मेजॉरिटी म्हटलंय ना, तिथं तुमचे 2 कंडिशन दिसतील तुम्हाला. एक म्हणजे 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग, आणि दुसरं तिथं अजून एक कंडिशन जी ऍड करतील ती म्हणजे की हाफ ऑफ टोटल मेंबरशिप. आणि टोटल मेंबरशिप आता तुमची किती आहे? 543. म्हणजे तुमचे हा जो तुमचा काही नंबर असणार आहे तो 273 पेक्षा तरी मोठा असला पाहिजे, असं ते बेसिकली तुम्हाला म्हणतो. सगळ्यांना क्लिअर? आणि पुढचं काय? स्पेशल मेजॉरिटी जे तुम्हाला सांगितलंय. आणि कन्सेंट ऑफ स्टेट. मग कन्सेंट ऑफ स्टेट मध्ये तुम्हाला फक्त अर्धे जे तुमचे राज्य आहेत तिथं स्पेशल मेजॉरिटीने करून घ्यायचंय. मग ते तसं आहे. आता ह्या 2 ज्या प्रोव्हिजन आहेत, स्पेशल मेजॉरिटी आणि कन्सेंट ऑफ स्टेट, हे कुठं मेन्शन केलेलं आहे? हे आर्टिकल नंबर 368 मध्ये मेन्शन केलेलं आहे. मग सिंपल मेजॉरिटी कुठं मेन्शन केली? तर युजली तुम्हाला आर्टिकल 2, आर्टिकल 3, आर्टिकल 4 माहिती आहे का? येस.
का वर जात नाहीये? जा रे बाबा. ठीक आहे. तुम्हाला आर्टिकल नंबर 2, आर्टिकल नंबर 3 आणि आर्टिकल नंबर 4 जर तुम्ही वाचलं, आर्टिकल 2 मध्ये काय म्हटलेलं आहे? आर्टिकल 2 मध्ये म्हटलंय की एखादं भाग जे आज भारताचं नाही आहे तो जर आपण घेतला आपल्यामध्ये आणि त्याचं जर एखादं राज्य बनवायचं, स्टेट बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. म्हणजे तुम्ही पाकिस्तानला उद्या जिंकून घेतलं, पाकिस्तानचं राज्य बनवायचं, बनवू शकतो का? हो, पण त्यांना नागरिकत्व पण द्यावं लागणार आहे. हवं आहे का तुम्हाला ते? म्हणून आपण घेत नाही. ठीक आहे. आर्टिकल नंबर 3 काय म्हणतो? कोणतंही राज्य तोडू शकता, मोडू शकता, बॉर्डर चेंज करा, वर करा, खाली करा, काही पण करा. आर्टिकल 4 काय सांगतो? आर्टिकल 4 सांगतो, आर्टिकल 2 आणि 3 मध्ये तुम्हाला जर काही बदल करायचे असतील तर ते तुम्ही सिंपल मेजॉरिटीने करू शकता. त्याला तुम्ही 368च्या बाहेर धरा. समजलं? सिंपल मेजॉरिटीची प्रोव्हिजन कुठे लिहिलेले असतात? सगळ्यांना क्लिअर? ओके. कशाची? नाही केली ना. जम्मू काश्मीरची कधीतरी एक मी वाटलंच तर युट्यूबवर मस्त एक व्हिडिओ बनवून टाकतो. त्याची स्टोरी खूप मस्त आहे. कसं एकदम मस्त डोकं लावून त्यांनी केलेलं आहे ना. अमेंडमेंट केली आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये. आणि तुम्हाला हेही सांगतो की अमेंडमेंट 370 मध्ये नाही केली त्यांनी. कुठं केली? नाही नाही. तुम्हाला शिकायचंय का ते? पण मग बघा, मग पुढं वेळ आपल्याला बाकीच्या गोष्टींना कमी भेटेल. पण याला मी 5 मिनिटं घेईल, पण एकदम मस्त शिकवतो. चालेल, कारण मला एक्झॅक्ट 7ला हे थांबावं लागणार आहे. बिकॉज माझे पुढचे पण काही एंगेजमेंट्स आहेत. ठीक आहे. बरं, तर यासाठी तुम्हाला पहिले अनअमेंडेड आर्टिकल नंबर 370 माहिती असायला पाहिजे. अनअमेंडेड आर्टिकल नंबर 370 मध्ये प्रोव्हिजन आहे 1D मध्ये. 1D मध्ये म्हटलंय की जम्मू आणि काश्मीरच्या कंटेक्स्ट मध्ये तुम्हाला जर काही बदल करायचे असतील तर ते फक्त प्रेसिडेंटच्या ऑर्डरने तुम्ही करू शकता. संविधानामध्ये ऑटोमॅटिकली सगळे तुमचे आर्टिकल जे आहे ते जम्मू आणि काश्मीरला लागत नाही. आर्टिकल नंबर 371C तुमचं सांगतो की फक्त आर्टिकल नंबर 1 आणि आर्टिकल नंबर 370 ऑटोमॅटिकली जम्मू आणि काश्मीरला लागू होतात. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त बाकीचे कोणतेही होत नाही. जर तुम्हाला कोणतीही प्रोव्हिजन जर लावायची असेल तर प्रेसिडेंटच्या ऑर्डरने तुम्हाला करावी लागेल 1D ने. पण या प्रेसिडेंटच्या ऑर्डरमध्ये तुम्हाला कोणाची संमती लागणार आहे? येस, तिकडच्या गव्हर्नमेंटची, जम्मू आणि काश्मीरच्या गव्हर्नमेंटची. असं तुमच्या आर्टिकल नंबर 371D मध्ये लिहिलेलं आहे. आर्टिकल नंबर 370च्या 3 प्रोव्हिजन मध्ये लिहिलेलं आहे की आर्टिकल 370 जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही कसं काढू शकता. तर त्यात लिहिलंय की तुम्ही ते प्रेसिडेंटच्या नोटिफिकेशनने काढणार. ठीक आहे. पण तो प्रेसिडेंटचं नोटिफिकेशन जेव्हा तुम्ही काढणार आहात, म्हणजे त्याने जेव्हा तुम्ही काढणार आहात, तर त्यासाठी तुम्हाला संमती कोणी दिली पाहिजे? गव्हर्नमेंटने नाही, जम्मू काश्मीरची घटना समिती किंवा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. तर जम्मू काश्मीरची कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने तुम्हाला ते सपोर्ट दिलं पाहिजे. पण प्रॉब्लेम काय झाली? प्रॉब्लेम झाली 1957 मध्ये ती असेंब्ली आपण बरखास्त केली होती, कारण आता त्याची गरज नव्हती. पण आता मग इथं तो तुमचा पेज तिथं अडकला की आता कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली नाहीये तर मग कोणी काढणारच नाही. आता मग आता ऑप्शन तुमच्याकडे एक आहे की जम्मू आणि काश्मीरची घटना समिती परत बनवा. पण आता ते तुम्हाला जम्मू आणि काश्मीरचे लोक अलाव करतील का बनवायला? नाही करणार. लेकिन मोदी है तो मुमकिन है. ठीक आहे. काय केलं त्यांनी म्हटलं, बिकॉज ह्याच्यापूर्वी त्यांनी आर्टिकल नंबर 371D ची प्रोव्हिजन यूज करून त्यांनी आर्टिकल नंबर 35A आणलेलं. सगळ्यांना माहिती आहे 35A. 35A ने जे तिकडचे रेसिडेंट आहेत त्यांना थोडंसं स्पेशल राईट जे आहेत ते दिलेले आहेत. तेव्हा तुम्हालाच फक्त जमीन तुम्हीच घेऊ शकता आणि तुम्हीच विकू शकता आणि तुम्हाला थोडीशी जॉब मध्ये वगैरे काही स्पेशल राईट त्यांना दिलेले आहेत. तर हे कसं आणलेलं मग? तर हे तुमच्या प्रेसिडेन्शियल ऑर्डर 1954 ने आणलेलं. कारण तुमचं आर्टिकल नंबर 371D मध्ये प्रेसिडेंट ऑर्डरने तुम्ही काय करू शकता? एखादी गोष्ट तुम्ही आणू शकता. आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण आर्टिकल नंबर 35A ऍक्च्युअली प्रेसिडेंट ऑर्डरने आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आणलेलं आहे. हे 35 आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे. पण तुम्ही वाचताना कधी बघितलंय का? दिसतंय का तुम्हाला? PM बक्षी वगैरे कोणाकडे असेल तर 35A दिसतो का तुम्हाला? ते एकदम कॉन्स्टिट्यूशनच्या मागे त्यांनी ऍड केलेलं आहे. तर ते जे आपले परिशिष्ट बिरिशिष्ट असतात ना, त्याच्या मागे एनेक्स्चर वगैरे तिथे कुठेतरी त्यांनी ऍड करून ठेवलंय. आणि त्यात का? कारण ते प्रेसिडेंटच्या ऑर्डरने चेंज केलं. युजली कॉन्स्टिट्यूशन कोण चेंज करतो?
फक्त संसद, बरोबर आहे ना, फक्त पार्लिमेंट चेंज करतो. पर मोदी है तो मुमकिन है, कुछ तो करना पडेगा. त्यांनी ऍक्च्युली प्रेसिडेन्शियल ऑर्डर काढला, तर त्याच्यापूर्वी त्यांनी काय केलं, जम्मू आणि काश्मीरमध्ये ऍक्च्युली त्यांनी प्रेसिडेंट रूल लावून टाकला. प्रेसिडेंट रूल लावला तर मग तिकडं गव्हर्नमेंट कोण झाली आता तुमची, तिकडचा गव्हर्नर, बरोबर आहे. गव्हर्नर किसका आदमी है, गव्हर्नर तो अपना ही आदमी है. बरं, आता मग खेळ कसा खेळायचा, आर्टिकल 370(1)D च्या पॉवरने प्रेसिडेन्शियल ऑर्डर तुम्ही काढला आणि 2019 तुम्ही काढला आणि त्यात काय म्हटलं, आर्टिकल नंबर 367 मध्ये चेंज करा. आता तुम्ही एकदम टेन्शन मध्येच की हे काय 367 का चेंज करताय तुम्ही, तुम्हाला 370 चेंज करायला पाहिजे होतं, 367 का चेंज करताय. तर 367 मध्ये ऍक्च्युली तुमच्या, जर तुम्ही वाचलं आणि आता जर गुगलही केलं तर तुम्हाला कळेल, इंटरप्रिटेशनच्या प्रोव्हिजन्स आहेत की काही तुमच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या प्रोव्हिजन तरतुदी ज्या केलेल्या आहेत, तर त्याला इंटरप्रिट कसं करायचं ते तुमच्या 367 मध्ये मेन्शन केलेलं आहे. मोदीजींनी काय केलं, 4th प्रोव्हिजन ऍड केली. त्यात त्यांनी म्हटलं, कॉन्स्टिट्यूएंट असेंबली शुड बी इंटरप्रिटेड ॲज स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंबली. रस्ता खुल गया. येस. आता मोदीजींनी, आणि तुम्हाला कोणाची, कारण प्रेसिडेन्शियल ऑर्डर जर तुम्हाला एखादं द्यायचं असेल आणि संविधान मध्ये काहीतरी बदल करायचे असेल, तुम्हाला कोणाची परवानगी हवी, गव्हर्नरची. गव्हर्नर देणार आहे का, दिली. त्यांनी काय केलं, आर्टिकल 367 मध्ये त्यांनी म्हटलं, कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली जी आहे त्याला तुम्ही स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणून ट्रीट करा. पण त्यांनी खरंच स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची परमिशन घेतली होती का हे काढताना? नाही. कोणाची घेतली, गव्हर्नर नाही, संसद. आता संसदची का घेतली, कारण जर तुम्ही राष्ट्रपती राजवटच्या आतमध्ये जर असताल तर तुमची लॉ मेकिंग पॉवर कोणाकडे जाते, फिरते का डोकं, संसदकडे ती पॉवर आहे. संसदने ऍक्च्युली दुसरा बॉम्ब फोडला, तो म्हणजे स्टॅच्युटरी रिझोल्युशन. ओके, तर आता स्टॅच्युटरी रिझोल्युशनला ऍक्च्युली मराठीत आपण ठराव, तर बघा ठरावाचे 3 प्रकार आहेत, एक पब्लिक, दुसरं प्रायव्हेट आणि तिसरं स्टॅच्युटरी. तर आता ते स्टॅच्युटरीचं ट्रान्सलेशन मला आठवत नाही, कोणाला आठवत असेल तर सांगा. वैधानिक ठराव. तर वैधानिक ठराव तुम्ही बेसिकली संविधान पास करू शकतो. त्या वैधानिक ठरावाने, ओके, त्यांनी राष्ट्रपतीला ऍक्च्युली सांगितलं की तुम्ही प्रेसिडेन्शियल नोटिफिकेशन इश्यू करा. कारण आता स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची पॉवर पार्लमेंटकडे आहे आणि पार्लमेंटने मग स्टेट हे आता तुमचं झालं, कारण आता पार्लमेंटने तुम्हाला परमिशन दिली आहे. मग प्रेसिडेंटने नोटिफिकेशन इश्यू केलं आणि आर्टिकल 370 काढून टाकलं. दिमाग गुमराह है, मोदी है तो मुमकिन है. मग हे एवढं सगळं त्यांनी तामझाम मागं केला. त्यानंतर मग आर्टिकल 370 काढण्यात आलेला. ओके, आता त्याच्याशी संलग्न एक आपला करंट अफेअर्स आहे, तर त्या बाबतीत आपल्याला आताही विचारू शकतात, कोणता अलायन्स आहे जे परत मागतात आम्हाला हे हवंय, गुपकर अलायन्स. लक्षात ठेवा, ते म्हणतात आम्हाला 6 ऑगस्ट 2019च्या पहिले जी स्थिती होती ती आम्हाला परत आणून द्या. ओके, तर मग कान इकडं धरण्याऐवजी त्यांनी असा पूर्ण धरला. 367 मध्ये चेंज केलं आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची पॉवर पार्लमेंटकडं, पार्लमेंट म्हणून स्टॅच्युटरी रेझोल्युशन पास करून घेतलं, मग प्रेसिडेन्शियल नोटिफिकेशन इश्यू केलं आणि मग ते डिसऑपरेट करून टाकलं. म्हणून जेव्हा तुम्ही ऍक्च्युली सुप्रीम कोर्टमध्ये जाताल, म्हणजे अजून सुप्रीम कोर्टमध्ये हा मॅटर चालू आहे, सुप्रीम कोर्ट ऍक्च्युली काहीच करू शकत नाही, बिकॉज एव्हरीथिंग इज डन लीगल. कारण आपण इथं कुठेही तुम्ही बोटच नाही दाखवू शकत. ठीक आहे, तर हे असं झालेलं आहे. घटना दुसऱ्यांनी केली ना, ही घटना आहे, नकार दिला होता भावाच्या बरोबर, ते घटना तिकडच्या गव्हर्नरने दिली आणि कोणीतरी त्याला सपोर्ट केला ना. मला कळालं नाही. जम्मू काश्मीरची जी घटना लिहिली गेली, तिला ती घटना लिहिताना बाबासाहेब आंबेडकरांनी नकार दिला होता. आय एम सो सॉरी, आय एम अनअवेअर ऑफ दोज फॅक्ट्स. मला माहित नाही. म्हणजे बरेच लोक आहेत, आता त्यांचं काय म्हणणं असू द्या. अरे मुद्दा तो नाहीये रे बाळा, जो काही असेल मुद्दा. तुम्हाला जे मला शिकवायचं होतं ते कळालंय का? बस झालं, आपण पुढे जाऊ. टेम्परेचर वाढवायचं, हे घे तूच वाढव. ठीक आहे, याचं उत्तर 2 आहे. सगळ्यांना क्लिअर आहे का ते 32चं?
33 परमादेश महादेश कोणाच्या विरोधात आपण नाही देऊ शकत, सगळ्यांना क्लिअर आहे. 3 अ क आणि ड. ओके, अ क आणि ड सरकार न्यायाधिकरण यांच्या अगेन्स्ट मध्ये आपण देऊ शकतो, मॅन्डेमस ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. 34 भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल कॅग. ठीक आहे, तर त्याच्या संबंधी तुम्हाला काहीतरी सांगितले. त्यांची शपथ लिहिली का थर्ड शेड्यूल मध्ये? नक्की? अरे लिहिली आहे बाळा. त्यांची शपथ बघा 9 लोकांची आहे, इफ आय एम नॉट रॉंग. ठीक आहे. आता मला एक्झॅक्टली ते आठवतील का नाही आठवणार. चला मी माझी मेमरी टेस्ट करतो. आठवलं तर चांगलंच आहे, नाही आठवलं तरी चांगलंच आहे, प्रॉब्लेम नाहीये. शपथ थर्ड शेड्यूल मध्ये कोणाकोणाची आहे? एक म्हणजे जेव्हा तुम्ही उमेदवार असता, म्हणजे जेव्हा तुम्ही कॅन्डिडेट असता तेव्हा तुम्हाला शपथ घ्यायची आहे, बरोबर आहे. दुसरं, जेव्हा तुम्ही मेंबर ऑफ पार्लिमेंट बनताल किंवा मेंबर ऑफ, तसंच तुमचं स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचं पण आहे की जेव्हा तुम्ही उमेदवार आहात तेव्हा आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे तुम्ही मेंबर झाले तेव्हा, म्हणजे MLA झाले तेव्हा. आणि त्यानंतर मग जेव्हा तुम्ही मंत्री बनणार आहात तर दोन्ही ठिकाणच्या मंत्रीची पण शपथ दिलेली आहे. 6 शपथ तर इथंच झाले. बाकी मग आय थिंक तुमच्या सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि कॅग या 3 लोकांची तुमची शपथ दिलेली. 9 शपथ तुमच्या शेड्यूल नंबर 3 मध्ये दिलेली. असंच डोकं लावायचं बघा. तर आता जरी मला हे वाचून खूप दिवस झालेत, पण तरी तुम्ही मग कधीही तुम्ही हे पाठ म्हणजे तुमच्या लक्षात घेऊन येऊ शकता. सगळ्यांना क्लिअर की एक म्हणजे कॅन्डिडेट, MP आणि मंत्री, हे 3 तुमचे झाले इथं, हे 3 तुमचे झाले इथं. बाकी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट येणारच आहेत आणि शेवटचं तुमचं कॅग आहे. ओके. बाकी हे अंदाज समितीचे डोळे व कान असतं का? कोणत्या कमिटीचं? पब्लिक अकाउंट कमिटी, पॅक. त्याला मराठीत आपण काय म्हणतो? लोकलेखा समिती. येस. या पदाचे अधिकार ब्रिटन मधील कॅग प्रमाणेच आहेत का? नाही. ब्रिटन मधल्या आणि आपल्या कॅग मध्ये फरक काय? आपण पोस्टमॉर्टम करतो. ठीक आहे, आपण पोस्टमॉर्टम करतो आणि ते प्रीमॉर्टम. म्हणजे काय की तुम्ही खर्च करण्याच्या अगोदर तुम्ही त्यांना विचारता की बाबा कशाचे पैसे हवे तुम्हाला, तर तिथं ऍक्च्युअली कंट्रोलर आहे तो. आपल्या इथं नाव जरी त्याला दिलंय कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, पण आपल्या इथं फक्त तो कोणतं काम करतो? फक्त ऑडिटचं. कंट्रोल काहीच नाही त्याला. ठीक आहे, कंट्रोल ब्रिटन मध्ये आहे. उत्तर असणारे 1. 35. थोडं पटापट पळावं लागेल आता, कारण नाहीतर मग तुमचे जे सीसॅटचे प्रॉब्लेम्स आहेत ते मग राहून जातील आणि ते नकोय मला. ठीक आहे, इथे याचं उत्तर काय सगळ्यांना क्लिअर आहे? बघा, याची मी तुम्हाला ट्रिक सांगतो. मी कसं लक्षात ठेवतो की हे 11 आणि 29 पाठ राहणार आहे तुम्हाला, 12 आणि 18 पण तुम्हाला पाठ राहणार आहे. मी हे 243G, तर 243G ज्युनियर जी बघायची का तुम्ही लहानपणी? ज्युनियर जी, मग तो जिम जेम जामी बू काहीतरी करायचं आणि त्याला लगेच पॉवर यायचे. मग तसंच मी पण म्हणतो डोक्यात की हे जे आपले पंचायती राज व्यवस्था आहे त्यांना जर पॉवर हवी असेल, जिम जॅम जामी बू जी आणि 243G ने त्यांना पॉवर येतात. ओके. आणि तसंच WWE मध्ये पण काय हवंय तुम्हाला? पॉवर हवेत, मारामारी. बरोबर आहे. मग हेही स्टेटमेंट करेक्ट आहे आणि बाकी तुमचे सर्व स्टेटमेंट करेक्ट आहे. 243O. तर याचं खूप फनी डोक्यात ठेवलेलं आहे मी. माझी वाईफ जर मला बोलवेल तर कशी बोलवेल? OG. मग 243 to 243O पर्यंत पंचायती राज, आणि 243O च्या नंतर काय येणार आहे? O च्या नंतर काय? P. 243P पासून ते 243ZG. कसे ट्रिक्स? OG. ओके, म्हणून ते 243O तिकडं आणि ZG इकडं. ठीक आहे, लक्षात ठेवा. असंच काहीतरी करावं लागतं, नाहीतर तुम्ही वेडे होऊन जाताल एक एक पाठ करत गेले तर. 36. ठीक आहे, संसद डिसाइड करतो का? नाही. कोण डिसाइड करतो? राष्ट्रपती. गेलं. अ गेलं, सर्व बरोबर गेलं. म्हणजे मग आता तुमचं काय राहतंय? क आणि ड. ठीक आहे. आणि अध्यक्ष तसेच सदस्य पदावधी संपल्यानंतर पुनर्नियुक्त करू शकतो का आपण त्यांना? नाही. ओके, तर म्हणून त्यांना आपण ट्रुली इंडिपेंडंट म्हणतो. इलेक्शन कमिशनला पण म्हणतोय की त्यांना पण असं करा, त्यांची पुनर्नियुक्ती झाली नाही पाहिजे. 37.
फॅक्च्युअल क्वेश्चन आन्सर आहे त्याचं 1. 38 राज्यसभेच्या सभापती पदावरून दूर करण्यासाठी ठराव संमत झाल्यावर त्यास राष्ट्रपतीची संमती द्यावी लागते. आहे का असं काही? अ गेलं तर आता ब आहे तुमचं किंवा क आहे तुमचं. ठीक आहे. तर आतापर्यंत सलग 2 वेळा उपराष्ट्रपती होणाऱ्या केवळ 2च व्यक्ती आहेत. तर आपल्याला माहित नाही अजून समजा तर क वाचा. दोन्ही सभागृहात संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान स्पीकर भूषवितात आणि तो जर गैरहजर असेल तर मग राज्यसभेचे उपसभापती येतात का? नाही. कोण येतात? लोकसभेचे उपसभापती. ओके. तर मग क गेलं. आता क गेलं तर मग आपल्याला समजा माहित जरी नसलं की किती वेळा काय झालंय तरी आपलं क्लिअर होऊन जाईल. बाय द वे डॉक्टर राधाकृष्णन आणि डॉक्टर हमीद अन्सारी ठीक आहे सलग 2 वेळा उपराष्ट्रपती झाले. केंद्र आणि राज्य संबंध हे पण सगळ्यांना क्लिअर असेल. सर्व स्टेटमेंट बरोबर आहेत. ओके. 39 इझी आहे, शिकवण्यासारखं काहीच नाहीये. 40 ऑर्डर ऑफ प्रेफरन्स इझी आहे. ऑर्डर ऑफ प्रेफरन्स पाठ करून घ्या आणि करेक्ट आन्सर 2 आहे. बोल. कोणतं बोलतोय? ब बोलतोय का? आपण ब त्यात कोणतं? राष्ट्रपती केंद्राचे कोणतेही कार्यकारी अधिकार राज्याकडे त्यांच्या संमतीने सोपवू शकतो. हो. राज्याचे राज्यपाल राज्याचे कोणतेही देऊ नाही नाही. अच्छा म्हणजे तो विचारतोय प्रश्नामध्ये सगळं बरोबर आहे. ओके. हा ठीक आहे बरोबर आहे. 40 मध्ये हे लक्षात घेऊन रे. राष्ट्रपती सर्वात वर, मग उपराष्ट्रपती, मग पंतप्रधान, मग त्यानंतर राज्यपाल येतील, मग माजी राष्ट्रपती आहेत, मग उपपंतप्रधान आहे, मग भारताचे सरन्यायाधीश आणि लोकसभेचे अध्यक्ष दोन्ही पण 6th रँकवर आहेत. कुठं कुठं लक्ष्मीकांतने गडबड केलेली आहे. 7th त्यांना प्लेस दिली आहे. ठीक आहे. मग तिथं जरा लक्ष द्या. त्यांचं प्लेस काय आहे? 6th आहे. लोकसभेचं स्पीकर जे आहे अध्यक्ष जो आहे त्याचं बोलतोय मी. त्याला सभापती म्हणतो ना आपण का अध्यक्षच म्हणतो? सभापती म्हणतो. हा बरोबर आहे. कारण मेन मूळ जो संविधान आहे आपण जर तो वाचला ना तर त्यात पण त्यांना सभापती म्हटलेलं स्पीकरला. एनिवेज 41 जरा पटापट करा बाळांनो. 41चे 4 केवळ अ बरोबर आहे. अध्यादेश काढण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार संसदेच्या अधिकारात समांतर आहे का? नाही. कसं का नाहीये? कारण टाइम इक्वल नाहीये त्यांचा. अध्यादेश टेम्पररी असतो. ठीक आहे. अध्यादेश जो आहे तो टेम्पररी असतो आणि लोकसभेचं किंवा राज्यसभेचं तुमचं जे संसद जी आहे तर त्यांचं जे कायदे करण्याचा जो हक्क आहे तर तो इन्फायनाइट असतो. म्हणून तो अ तुमचा गेला. ओके. मग केवळ अ तुमचं काय अयोग्य विचारलंय तुम्हाला. बाकीचे दोन्ही पण बरोबर आहेत. ओके. क आणि ड. 42 उपराष्ट्रपती पदाबाबत खाली दिलेल्या विधानांपैकी योग्य विधानांचा पर्याय निवडा. हे आता उपराष्ट्रपती पदाबाबत विचारलंय. केवळ ब बरोबर आहे. बरोबर आहे. ठीक आहे. केवळ ब आहे. दिलंय नक्की. कारण राष्ट्रपतीसाठी तर आहे व्हायलेशन. ठीक आहे. हा होल्ड वर ठेवा. आपण सगळ्यांनी वाचून घेऊ घरी एकदा परत. ठीक आहे. बिकॉज बघावं लागेल ते म्हणजे ऍक्च्युअल डिटेल त्याचे बघावे लागतील. संविधान मध्ये वाचावं लागेल. आय थिंक लक्ष्मीकांतने काही बोललं नाहीये पण संविधानने काही बोलले काय? ठीक आहे. मग आपण इथे यापैकी नाही हा उत्तर घ्यावा लागेल. बरोबर आहे. ठीक आहे. 4 करून घेऊ आपण.
43 थोडासा फॅक्च्युअल आहे, कारण इथं तुम्हाला विचारलंय की कॅग म्हणजे महालेखा परीक्षक जो आहे ते कोणकोणतं तुमचं करणार आहे. हा, कारण ऍब्सोल्यूट मेजॉरिटी नाही, इफेक्टिव्ह मेजॉरिटी, याला आपण प्रभावी बहुमत म्हणत असतो. आता हे काय असतं हेही शिकवतो जरा. इफेक्टिव्ह मेजॉरिटी अजून फनी आहे थोडीशी. आतापर्यंत आपण काय बघितलं होतं की सगळं ते, आता ऍब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणजे काय असतं ऍक्च्युली की हाफ ऑफ टोटल मेंबरशिपला ऍक्च्युली आपण ऍब्सोल्यूट किंवा आपण त्याला पूर्ण बहुमत म्हणत असतो. ठीक आहे, पण इफेक्टिव्ह मेजॉरिटी मध्ये देन प्रेझेंट मेंबर हा शब्द वापरला जातो. आणि देन प्रेझेंट मेंबर, सॉरी देन मेंबर्स, प्रेझेंट नाही, देन मेंबर हा शब्द वापरला जातो. आणि देन मेंबरचा अर्थ काय असतो की जे तुमचे वॅकेंट ज्या पोस्ट असतील ना त्याला कॅल्क्युलेट करू नका. म्हणजे काय की समजा तुमचे 543 तुमच्या टोटल नंबर्स आहेत, पण 543 पैकी तुमचे समजा 13 लोक जे आहेत, 13 पोस्ट जे आहेत त्या वॅकेंट आहेत. वॅकेंट म्हणजे काय, कोणी मेलं, कोणाला डिस्क्वालिफाय केलं, कोणाचं अजून काहीतरी झालं, मग तिथं त्या सीटवर कोणी MP आहे का, उत्तर आहे नाही. ओके, तर तो स्थान रिक्त आहे, मग त्यांना आपण मायनस करतो. 543 मायनस 13 किती होणार आहे तुमचं, 530. येस, तर आता 530चं जे तुमचं हाफ असेल त्याला आपण म्हणतो इफेक्टिव्ह मेजॉरिटी किंवा प्रभावी बहुमत. लिहून घ्या लवकर सगळ्यांनी, बिकॉज हे कन्सेप्ट लोकांचे क्लिअर नसतात, मग गडबड होत असते आपली. स्पीकरला पण असंच काढलं जातं बरं का, इफेक्टिव्ह मेजॉरिटीने काढलं जातं. काढायचं असेल तर इफेक्टिव्ह मेजॉरिटीने काढावं. पाणी आहे का कोणाकडे, पाणीची बाटली ती दे. मला जर माझ्याकडून पॉलिटी शिकायची असेल तर ऑलरेडी आपले निरदा चॅनलवर माझे सगळे पॉलिटीचे लेक्चर झालेले आहेत, ते ओपन आपण ठेवलेले आहेत. ठीक आहे, मग कोणाला बघायचं असेल ऑलमोस्ट 40 लेक्चर्स वगैरे आहेत, त्यात इंग्लिश मराठी दोन्हीही वापरून मी पॉलिटी म्हणजे लक्ष्मीकांत शिकवलेलं आहे. तुमचं एखादं कन्सेप्ट वर खाली असेल तर तुम्ही तिथून क्लिअर करू शकता. पण आता जर तुम्ही या परीक्षेला जर बसत असाल तर मग आता थांबवा, नंतर बघू शकता किंवा कोणाला रिकमेंड करू शकता तुम्ही हे बघून. 42 झालं आपलं, 43. ओके, तर 43चं उत्तर जे आहे ते आहे तुमचं 1. ओके, 1 मध्ये काय आहे, अ ब ई म्हणजे ONGC, ब मध्ये एअर इंडिया आणि ई मध्ये तुमचं दामोदर खोरे निगम. कारण ठीक आहे, हे जे LIC, RBI, SBI वगैरे आणि भारतीय खाद्य निगम म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे आहेत, तर यांच्यासाठी वेगळा बेसिकली त्यांना कंपनीजद्वारे आपण बनवलेलं आहे. आणि कंपनी द्वारा बनवल्यामुळं त्यांचं कसं असतं की यांच्यासाठी वेगळे जे नॉर्मल जे ऑडिटर असतात ना ते ऑडिटर त्यांच्यासाठी लागतात, मग ते खाजगी बेसिकली ऑडिटर जे आहेत त्यांचं ऑडिट करतात. ही इन्फॉर्मेशन माझ्यासाठी पण नवीन होती, पण सगळ्यांनी क्लिअर करून घेतली. ओके, 44 इझी आणि फॅक्च्युअल. काय आहे केरळाचं उच्च न्यायालयाचं, काय विचारलंय तुम्हाला, अयोग्य जोडी दर्शविणारा. हा ना, ओडिसाचं कटक आहे ना, बरोबर आहे. आणि केरळचं ऍक्च्युली एर्नाकुलमच आहे, बरोबर आहे. 1 करा. आमच्या 44 मध्ये चेंज करायचंय काहीतरी, खूण मला बनवावी लागेल, ही माझी खूण. 45 फॅक्च्युअल क्वेश्चन, आन्सर 4 आहे त्याचं, वरीलपैकी सर्व. 46 तुमचा जो संचित निधी आहे त्याच्यावर भारित खर्च आणि केला जाणारा खर्च सगळ्यांना फरक माहिती आहे ना. जो भारित खर्च असतो वोटिंग होत नसते आणि जो केला जाणारा खर्च असतो त्याच्यावर वोटिंग करू शकतो आपण. ओके, तर त्याचं सिंपल तुम्हाला सांगतो बघा. भारित खर्च कुठं करणार तुम्ही, ज्याचं तुम्हाला इंडिपेंडन्स हवंय. ठीक आहे, इंडिपेंडन्स कोणाकोणाचं हवंय ते फक्त लक्षात ठेवा आणि तुम्हाला ऑटोमॅटिकली कळून जाईल. 3 म्हणजे ड म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि त्यांचे वेतन व भत्ते, हे तुम्हाला इंडिपेंडेंट हवंय का.
काय केलं इथं? समावेश होत नाही. हा, खालीलपैकी कोणत्या खर्चास समावेश होत नाही? अरे होतो रे बाबा, सगळ्यांचा होतो. कारण राज्यसभा आणि उपाध्यक्ष होतो, लोकसभेचं आणि होतो, उच्च न्यायालयाचं निवृत्ती वेतन फक्त होतो आणि हेही होतो. मग काय उत्तर यायला पाहिजे याचं? माझी खूण 47 प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन आणि त्याचे कायदे आणि त्याचं वर्ष तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे, उत्तर आहे 1. 48 केंद्र राज्य संबंधाबाबत 1943 मध्ये स्थापन केलेली कोणती समिती होती? कोणती समिती होती? सरकारिया. ठीक आहे, तर सरकारी आयोग जो होता तर त्याचं आपण बनवलेलं. याचं उत्तर दिलं नाहीये आपण तर. अच्छा, नाही दिलंय ना. उत्तर आहे 3. ब क ड आहे का बरोबर? ओके. ऑल इंडिया सर्व्हिस रद्द करण्याचं त्यांनी कधीच म्हटलेलं नाहीये. ठीक आहे, सरकारी कमिशन उलट म्हटलं की हे चांगलं आहे. 49 3 अ क ई अ क आणि ई महानगरपालिकेची अनिवार्य कार्य कोणती ते ओळखा. ओके, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, नागरिक क्षेत्रातील गरिबी कम करणे. कामं असली पाहिजे ना त्यांची. हे ऐच्छिक कार्य आहेत. ठीक आहे, ते ऐच्छिक कार्य आहेत म्हणून उत्तर येणार आहे 3. 50 उत्तर आहे 3. केवळ क बरोबर आहे, अयोग्य आहे, सॉरी. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 51. 4 जिल्हा परिषद अध्यक्ष जो असतो त्याला दिलं जातं. ठीक आहे, झेडपीचा जो अध्यक्ष असणार आहे. 52 महाराष्ट्र हा कायदा कधीचा आहे रे बाळांनो? 1961 चा आहे, 58 चा नाहीये. ठीक आहे, म्हणून अ गेलं आणि सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे. मग केवळ ब हा तुमचा बरोबर आहे आणि तिथं तुम्हाला 3/4 लागतं. जर महिला एखादी तिथं जर सभापती असेल तर महिला विरुद्ध बघा 3/4 लागतो, पण पुरुष जर असेल तर फक्त 2/3 लागतं. 53 कॅबिनेट मिशन प्लॅन काय काय बनवलेलं त्यांनी? फक्त मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण. ठीक आहे, ब ड ई कोणता ऑप्शन आहे? 2. 54 मध्ये 3 तुमचं काय विचारलंय? अयोग्य विचारलंय. ओके, तर 40 ते 65 नाही, तिथं 50 ते 75 आहे. आणि रिझर्वेशन 50% दिलं जातो का रे? किती टक्के त्यांना? 33%. ठीक आहे, हा हा, अच्छा. तुम्हाला 43व्या घटना दुरुस्तीद्वारा विचारलेलं आहे, महाराष्ट्राचं नाही विचारलं. समजलं का? ओके. 55 उत्तर याचं 3 असणार आहे. बाळांनो मी बोलतोय, तुम्ही नका बोलू. 3 प्रश्न क्रमांक 3 सॉरी उत्तर क्रमांक 3 असणार आहे त्याचं. 55 मर्यादित मताधिकार दिला. ओके, कोणाकोणाला कोणत्या ह्याच्यावर दिला होता त्यांना? 3. ओके, अ ड ई म्हणजे कर आणि मालमत्ता आणि शिक्षण. स्त्री पुरुष काही त्यांनी बघितलं नव्हतं तेव्हा. 56 सगळ्यांना माहिती आहे ना, कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया आणि कायद्याची योग्य प्रक्रिया. सगळ्यांना फरक वगैरे माहिती आहे? नाही माहिती तर व्हिडिओ मध्ये बघा, कारण आपल्याला वेळ नाही एवढा. ओके, यापैकी एकही नाही. म्हणजे 4 याचं उत्तर आहे 56चं. 57 राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार 1960 मध्ये मुंबई व या द्वैभाषिक प्रांताचे महाराष्ट्र आणि गुजरात असे 2 भाग केले होते का? हो. ठीक आहे, फाजल अली आयोगाने पुनर्रचना करणे मुख्यत्व मान्य केलं होतं का? भाषावर पुनर्रचना मान्य केलं होतं का? ओके, अच्छा, हा
इथं तुमचं काय विचारलंय पण अयोग्य विचारलंय. बरोबर आहे. आय एम सो सॉरी. बरोबर आहे. बघा ना इथं लिहिलंय बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 त्याच्यानुसार महाराष्ट्राला बनवलेलं आणि ते पुनर्रचना आयोगाने ऍक्च्युली महाराष्ट्राला बनवलंच नव्हतं आणि तेव्हा आपण मग हे पूर्ण जे आपले आंदोलन आहेत ते आपण स्टार्ट केले. ठीक आहे. फाजल अलीने भाषावर मुख्यपणे आधार म्हणजे करायला सांगितलं होतं का? हो. पण एक भाषा एक राज्य हे नकारलं होतं का? हो. ठीक आहे. ते लक्षात ठेवा. बाकी जेव्हीपी समिती ठीक आहे. 56 2 केवळ अ बरोबर आहे. म्हणजे उत्तर द्यायचंय तुम्हाला. अचूक विधानांचा पर्याय निवडा. ज्यावेळी व्यक्ती आपले भारतीय नागरिकत्व सोडते तेव्हा त्या व्यक्तीच्या सर्व मुलांचे भारतीय नागरिकत्व ही संपुष्टात येते. येस. ओके. फक्त 18च्या खालच्यांचे येते असं म्हणायचं तुम्हाला. ओके. अमेरिकेच्या राज्यघटनेप्रमाणे भारताच्या राज्यघटनेची एकरी नाही आणि फक्त बाय बर्थ आपल्या इथं होऊ शकतो का? नाही. यापैकी एकही नाही. ठीक आहे. 4 बरोबर आहे. उत्तर 4 घ्या. हे परत आलंय परिशिष्ट 3. येस. सगळ्यांना क्लिअर झालंय आणि इथं आपण हे एक्सप्लेन पण केलंय बघा. 9चे 9 शपथ कोणते? परत एकदा एक्सप्लेन केलंय. उत्तर आहे 3. 60 प्रिएम्बल वर मी आता जाणार नाहीये. ठीक आहे. उत्तर आहे 3. सगळ्यांना क्लिअर पटतंय? ओके. 61 उत्तर आहे 3 आहे का? ओके. 62 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट प्रक्रियेबाबत खालील विधानांचा विचार करा. विधानांपैकी कोणते योग्य आहे ते तुम्हाला सांगायचंय. ओके. कोणतं आहे? केवळ ब. फक्त ब करेक्ट आहे. घटना दुरुस्ती विधेयक सभागृहात मांडण्यासाठी राष्ट्रपतीची पूर्व परवानगी आवश्यक असते असं आहे का? नाहीये. हे विधेयक मंत्री किंवा इतर कोणताही व्यक्ती सादर करू शकतो का? हो. जर विधेयकाने संघ राज्य संबंधी तरतुदीमध्ये दुरुस्ती होणार असेल तर अर्ध्यापेक्षा अधिक राज्यांची विधिमंडळाने विशेष बहुमताने त्याला मान्यता दिली पाहिजे का? विशेष बहुमताने नाही, साध्या बहुमताने. मग आपण काय विशेष वाचायला विसरलो म्हणून गडबड झाली. ठीक आहे. दोन्ही ग्रहांमध्ये मतभेद झाल्यास संयुक्त बैठक होऊ शकते का? 63 ओके. डीपीएसपी आणि मार्गदर्शक तत्वे यांच्यामध्ये विरोध असेल, सॉरी उलट लिहिले त्यांनी. इथं मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स आणि मार्गदर्शक तत्वे म्हणजे डीपीएसपी याच्यामध्ये जर विरोध असेल तर मूलभूत हक्क श्रेष्ठ ठरतात असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात दिलं? तर चंपकम दोराई राजन. ठीक आहे. पहिल्यामध्येच म्हटलं होतं. आणि तुम्हाला हेही सांगू इच्छितो गोलकनाथ मध्ये तर अजून थोडंसं मोठं त्यांनी काय म्हटलं की तुम्ही फंडामेंटल राईट काढूच शकत नाही, म्हणजे फंडामेंटल राईटला अमेंडच करू शकत नाही. मग त्यानंतर केशवानंद भारती केस मध्ये म्हटलं बरं शांत व्हा, काढू शकतो. जर काढायचं असेल तर काढू शकतो. म्हणून आता हा खटला कधी झाला? केशवानंद भारती खटला 73 बरोबर आहे. म्हणून 76 मध्ये अमेंडमेंट, म्हणून आपण 78 मध्ये अमेंडमेंट केलेली आणि तुमचा कोणता हक्क काढून टाकला? राईट टू प्रॉपर्टी. आठवतंय का? पहिले आर्टिकल नंबर 31 मध्ये आणि आर्टिकल नंबर 19 मध्ये तुम्हाला राईट टू प्रॉपर्टी होतं. ते का काढण्यात आलं? कारण केशवानंद भारतीच्या खटल्याने सांगितलं की हो बाबा तुम्हाला एखादा फंडामेंटल राईट काढायचं असेल तर काढू शकता. तुम्ही वाचलंय का ते? सॅक्रोसॅन्क्ट नाही म्हणजे दैवीय नाही आहे असं काही वाचलंय का? हे दैवीय आहेत असं कोणत्या खटल्यात म्हटलं होतं? ते गोलकनाथ खटल्यामध्ये म्हटलं होतं की हे दैवीय आहेत, त्यांना तुम्ही हात नाही लावू शकत. पण केशवानंद भारती केस मध्ये म्हटलं की नाही तुम्ही हात लावू शकता, ते काही दैवीय बिवीय नाहीये असं. 64 ऑप्शन चुकीचं आहे. 91 व 92 दोन्ही पण घेतलंय ना त्यांनी काहीतरी. यांनी पण 4 घेतलंय. ब क ड. तर इथं ऍक्च्युली 71 असला पाहिजे होतं. बरोबर आहे. आणि आपला फॉर्म्युला 71 21 = 92. ठीक आहे. याचं काय उत्तर घ्यायचं मग आता? ऍक्च्युली तुम्हीच करून घ्या.
इथं जिथं 72 लिहिलंय ना ते ऍक्च्युली मला करेक्शन नंतर सांगायचं होतं पण मी विसरलो. पण मी म्हटलं तुम्हाला हिंट दिली की मग तुम्हाला कळून जाईल म्हणून मी काय बोलायला आलो नाही. एनिवेज इथं 71 करून घ्या आणि मग बकडं आन्सर लावून घ्या. ठीक आहे. 65 सगळ्यांना हे इझी आहे. सेकंड स्टेटमेंट आहे त्याचं. ब आणि क तुमचे योग्य विधान आहेत. ठीक आहे. परवानगी न घेता हा बोल. परवानगी न घेता जर सदस्य 6 महिने सर्व बैठकांना 60 दिवस नाही रे तर राज्य विधिमंडळाचे गृहत्याग करू शकतो. नाही 60 दिवस आहे. हा बोल. अरे मी पण कन्फ्युज झालो तू पण होऊ शकतो. 60 दिवस आहे. ठीक आहे. अरे मला वाटतं लॉंग टाइम जेव्हा आधी लेट चालू म्हणजे गॅप ते 6 महिन्यापर्यंत जातं एक्स्ट्रा. त्याचं काही घेणं देणंच नाहीये. 60 दिवस आहे फक्त. तुम्हाला 60 दिवस पूर्वी परवानगी घ्यावी लागते. आणि कोणाला जर डिस्प्यूट असेल तर तुम्ही मला 9960861079 टेलिग्रामवर तुम्ही पाठवू शकता. प्रूफ जर तुझ्याकडे असेल तर पाठव. ठीक आहे. एनिवेज ब आणि क 66 ऍडव्होकेट जनरल त्याच्या बाबतीत विचारलंय तुम्हाला. उत्तर आहे केवळ क 3 बरोबर आहे. येस 165 मध्ये येतो का तो. काय झालं. बरोबर आहे ना 3. मग जाऊ द्या कारण हे आर्टिकल माझे पाठ नाहीयेत. काही फॅक्च्युअल गोष्टी असतात ते डोक्यातून निघून जातात. हा बरोबर तसं सांगताय ना तुम्ही. महाधिवक्ताला काहीच कार्यकाल नसतो. बरोबर आहे. 68 67 67चं 2 केवळ अ आणि ब. गव्हर्नर होण्यासाठी तुम्हाला विचारलंय काय असायला पाहिजे. 68चं 1 पर्याय क्रमांक 1 म्हणजे राज्य सरकारचे कामकाज चालवणे हे तुमचं झालं ऑप्शन नंबर 3 म्हणजे 166. ठीक आहे. 163 मध्ये राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ. काय झालं. बघ 163 मध्ये राज्यपालाला सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असलं पाहिजे. 164 मध्ये काय म्हटलंय की तुमचे मंत्री वगैरे कसे नियुक्त केले जाते. ठीक आहे. 166 मध्ये राज्य सरकारचे कामकाज आणि 167 मध्ये राज्यपालाला माहिती देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याची कर्तव्य. आता मॅच करा जरा. होतंय का. 1 मध्ये उत्तर येत आहे का. हा 3 मध्ये येत आहे का. 3 मध्ये काय 1चं 3 ठीक आहे आणि ब चं 4 माहिती देण्यासंदर्भात मुख्य कर्तव्य बरोबर आहे 167. आणि मग हे असं झालं तर मग हेच राहणार आहे उत्तर. राज्यपालाला सल्ला देण्यासाठी 164 आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नियुक्ती हे कशात दिलेलं आहे. हे 100 नाही हे 168 मध्ये थोडी आहे रे बाबा. 164 मध्येच आहे ते. ऍक्च्युली तुला सांगतो हे 3 असलं पाहिजे होतं. बरोबर आहे. जे टायपर आहे त्याने त्याला 3 ला ऍक्च्युली 8 धरून घेतलं. आणि मग आता राज्यपालला सल्ला देण्यासाठी सहाय्य करण्यासाठी मंत्रिमंडळ जो तुम्हाला हवाय ओके तर ते तुमचं क च येणार आहे. मग 1 क च आता 1 करणार कुठे आहे. हा म्हणून त्यांनी 1 घेतलंय. समजलं का. 1 उत्तर का आहे. 1 मिनिट तिथं 168 जिथे लिहिलंय तिथे 3 करा. वी आर सो सॉरी. ठीक आहे. इट्स अ टायपिंग मिस्टेक. आणि मग आता 1 उत्तर बरोबर होईल. ओके 69 3
70 3 बरोबर आहे 3 क ड ई ई 70 1 हे इझी आहे 71 चं 2 आहे बरोबर आहे 72 72 चं 4 यापैकी कोणताही नाही बरोबर आहे का 73 73 चं 1 केवळ अ संस्था संघटना सहकारी संस्था वगैरे ठीक आहे 74 आर्टिकल्स आहेत तुमचे याचं उत्तर 4 75 शेवटचा तुमचा कॉन्स्टिट्यूशन संदर्भाचा क्वेश्चन आहे ठीक आहे उत्तर आहे 2 म्हणजे अ ब क बोल कोणतं बरोबर आहे येस यू आर राईट इथं 79 लिहिलं पाहिजे आपण बरोबर ना कारण इथं आन्सर मध्ये दिलंय ना बघा 75 अ ब क क्लिअर ओके आता पुढचे आहेत करंट अफेअर्सचे प्रश्न राष्ट्रीय वैद्यकीय आयोग म्हणजे काय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया जे आहे तुमचं ओके सॉरी नॅशनल मेडिकल कमिशन मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आहे का आता त्याला रिप्लेस केलंय कोणी केलंय नॅशनल मेडिकल कमिशनने लक्षात घ्या हे एक त्यांनी ऍक्ट मध्ये अमेंडमेंट केलेली त्यांनी ठीक आहे तर त्यांनी दुरुस्ती केलेली आहे आणि त्याचं अध्यक्षस्थानी कोण आलेलं आता सुरेशचंद्र शर्मा ठीक आहे हे आता बँकेचं खूप सारं विलिनीकरण वगैरे झालेलं ही पण नीट बाब जी आहे ती वाचून घ्या उत्तर फक्त 2 बरोबर आहे म्हणजे ब आणि क सत्य आहे ठीक आहे 78 केंद्र सरकारने कुठं गेलेलं चंबल 79 ऑक्सफर्ड शब्दकोशाने 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी शब्द त्यांना संविधान हा शब्द आवडला 80 हे तर सगळ्यांना माहिती असेल रे -23 81 चं 2 आपण इम्पोर्ट करणारे जे कंट्री आहोत त्यात आपण दुसरे आहोत सर्वाधिक आयात जे करणारं डिफेन्सचे जे इक्विपमेंट आहेत ओके तर त्यासाठी एक ही सिप्री नावाची ऑर्गनायझेशन आहे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट तर ते हे सगळं कॅल्क्युलेट करत असते तर सौदी अरेबिया सर्वात जास्त इम्पोर्ट करते आणि त्यानंतर भारत सर्वात जास्त इम्पोर्ट करते आणि सर्वात जास्त एक्सपोर्ट अमेरिका बघा SCO त्याने स्टॅच्यू ऑफ युनिटी ओके त्याला 8th वंडर ऑफ SCO मध्ये समावेश केलाय का तर हो ओके आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीची स्थापना 143व्या जयंतीमध्ये केलेलं ठीक आहे तर तिथे 145 नसायला हवं बाकी या पुतळ्याची उंची 182 मीटर आहे का तर ये तो बच्चे को याद हो गया 182 लेट मी से इट नाउ राकेश मारिया 84 कोणत्या व्यक्तीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे हार्दिक सतीश चंद्र शाह 85 शेवटचा करंट अफेअर्सचा क्वेश्चन दोन्ही संदर्भात काहीतरी तुम्हाला इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपला स्पोर्ट वीक आहे बकड ठीक आहे 86 उत्तर आहे 1 60 आहे कारण बघा तुम्हाला नापास सांगितलेत 55 विज्ञान मध्ये गणित मध्ये किती आहेत 60 दोन्ही मध्ये किती आहेत 25 तर तुम्ही जर एकूण तुमचे जे नापास विद्यार्थी काढले तर 90 येते ओके आणि पास विद्यार्थी जर तुम्ही काढले तुमचे असे या 90 मधून तर तुमची जी पूर्ण टोटल संख्या जी आहे त्यातनं जर काढले तर तुम्हाला एक 60 पर्यंत उत्तर भेटायला पाहिजे ठीक आहे एक झालं 87 बघा तुम्हाला काय म्हटलंय
360 मिलीलिटर पाण्यात जर 30 ग्राम तुम्ही साखर टाकली आहे तर 30/360 8.33 येतो. तसंच पातेल्या बी मध्ये 40/640 तुमचं 6.25 आन्सर येणार आहे. आणि पातेल्या सी मध्ये 20/140 म्हणजे 14% त्याच्यामध्ये साखर आहे. मग याचा पर्याय कोणता येणार आहे? 2, जिथं सी पातेल्यातील द्रावणांपेक्षा कमी गोड आहे. ओके, सी पातेल्यातील तर आहे का सी पातेल्यातील? हा, ठीक आहे. ओके, बी चं विचारलंय कारण तुम्हाला. हे जे 88 आहे ना त्याच्यात जे त्यांनी टाकलंय फक्त हे सगळे ऑड नंबर्स आहेत बघा. हे काही पण लॉजिक असतं बरं का इथं. म्हणून हे असे प्रश्न असतात ना, इथं आपला बरोबर 1 मिनिट मोजायचा. आपल्याला जर सुचलं ना तर मग ते करायचं, नाहीतर मग गपचूप निघून जायचं. बिकॉज मी विद्यार्थ्यांना बघितलेलं आहे इथं 4-4, 5-5 मिनिटं जातात. तुमचेही गेले असतील, बरोबर आहे का नाही? कारण हे जस्ट अगोदर आलेलं आहे आपलं, मग इथं आपण खूप वेळ घालवतो. कारण ते आता बनवणारा काही पण लॉजिकने बनवत असतो. आपण सगळे लॉजिक ट्राय करत असतो. एका मिनिटात जर आपलं लॉजिक बसलं तर बसणार आहे, कारण त्यानंतर तसंही बसणार नाहीये. म्हणून एका मिनिटापर्यंत वाट बघायची, तुम्हाला कळतंय का, जमतंय का, नाहीतर मग तसंही नाही येणार आहे. उत्तर आहे 1. तुम्हाला ऑड फिगर परत शोधायची आहे. 89 इझी होतं, बरोबर आहे. पण इथं गडबड काय केली? कोणी कोणी उत्तर 2 लावलंय? आहे का कोणी? येस, इथं गडबड काय केली आपण? इथं आपण 2 बघितलं, इथं आपण बी बघितलं, पण बी कुठे लिहिलंय रे बाबा? ऑप्शन नंबर 3 मध्ये लिहिलंय, म्हणून उत्तर येणार आहे 3. सो बी एकदम अटेंटिव्ह की कुठं काय लिहिलंय. प्रश्न क्रमांक 90, उत्तर आहे 4. आकृती क्रमांक 4 जी आहे ती येणार आहे तुमची, कारण हे ह्याच्यामध्ये एम्बेड केलेली आहे. 91 इनपुट आउटपुटचे प्रश्न. मी तर म्हणतोय का एमपीएससी का टाकते असे प्रश्न? एनिवेज उत्तर असणार आहे त्याचं 3. याच्या इनपुट मध्ये काय होणार आहे, आउटपुट मध्ये काय होणार आहे ते तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये भेटून जाईल. मध्ये तुम्ही एकदा जरा वाचून घ्या, ठीक आहे. हे खूप इझी प्रश्न होता. 92 चा आन्सर जे आहे ते 2 येतो, ठीक आहे. असे प्रश्न बघा करत जा. 40 आणि 15 येणार आहे आन्सर. कारण काय, 2 तुम्हाला समीकरण बनवायची आहेत. एक म्हणजे 2x + y = 70 आणि दुसरं तुमचं समीकरण बनणार आहे 2y + x = 95. 2 समीकरण झाले, पटापट तुमचं उत्तर निघणार. 93 इथं काय केलं त्यांनी? येस, तुम्हाला हे विचारलंय एकूण नफा किती झाला तुम्हाला सी. तर तुमचं सी ला जर एवढा नफा झाला तर एकूण नफा किती झाला हे तुम्हाला विचारलंय. उत्तर आहे तुमचं 80,000 रुपये. तर हे इझी वाले प्रश्न आहे तुमचे. काय करतो आपण? A:B:C. मग सगळ्यांचं तुम्ही रेशिओ घेता. एक असा कोणता नंबर आहे जे सगळ्यांना डिवाइड करू शकतो? 27 ला, 72 ला आणि 81 ला. येस, 9, बरोबर आहे. 9 ने सगळ्यांना डिवाइड केलं 3:8:9 असं येणार आहे. ऍक्च्युली ते 9,000 असलं पाहिजे, बरोबर ना? 9,000 ने सगळ्यांना डिवाइड करू शकतो का आपण? ठीक आहे, मग 3:8:9 येणार आहे. याचं ऍडिशन करा, किती होतं? 3, 8 आणि 9चं 20. आणि मग 20 मध्ये तुम्हाला 9चं पर्सेंटेज जर काढायचं तर 9:20 आणि तो जर तुमचा 36,000 असेल तर मग तुम्ही जर x काढला तर त्याची अमाऊंट तुम्हाला भेटणार आहे 80,000. कळतंय? पटतंय? ओके. मी असं एज्युम करतो ना तुमचं सगळ्यांचं सीसॅट पक्क झालंय आणि फक्त तुमचे काही स्टेप मिसिंग होते म्हणून मी जरा फास्ट फॉरवर्ड करतोय त्याला. मी अभिषेक ठिगाळे सरांसारखं एकदम एक स्टेप नाही शिकवत बसतो. 94चं उत्तर येणार आहे 2 तुमचं. लिहून घ्या. ओके. 95चं पण उत्तर येणार आहे 2. ठीक आहे. 96 किती लोकांचं आलंय? 47. येस, आलंय का? अरे बघा, तुम्हाला बॉक्स मोजायचे आणि थोडं इमॅजिनेशन स्ट्रॉंग करावा लागतो. इथून मोजा. 1, 2, 3 आणि 4 बॉक्स आहेत इथं. हे किती? 1, 2, 3, 4 बॉक्स आहेत इथं, बरोबर आहे. 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4. तुमचे या लाईन मध्ये किती बॉक्स होऊन जातील? 16 आणि 16 परत ह्या 16. पण या लाईन मध्ये तुमची एक लाईन कमी आहे मागं, म्हणजे किती होतील? 12. ओके, मग 16 आणि 12. आता या लाईन मध्ये परत मोजा. 1, 2, 3 आणि 4. पण इथं 3 आहेत, किती झाले परत? 12.
ओके, आणि मग वरचे मोजू शकता 1 2 3 4 5 6 7. करा ऍडिशन, येते का 47? 97 3 36%. 98 खूप फालतू प्रश्न होता. किती लोकांचा एकदम पट दिशेने आला आन्सर? 1/5 ना, बरोबर आहे ना? तुम्हाला 20% प्रॉफिट हवाय तर हा, मी तुम्हाला तेच म्हणतोय. आपण काय करतो, आपण अशा प्रश्नांमध्ये वेळ घालवतो. आता मला सांगा, हे एका मिनिटात आपण सॉल्व्ह करू शकतो का हा प्रश्न? किंवा हा प्रश्न आपण एका मिनिटात सॉल्व्ह करू शकतो का? चला हा तरी होईल, पण तो इनपुट आउटपुट तर मी त्याला हातच नाही लावत. म्हणून तू थांब जरा, तुझ्याकडे येतो मी जर मला वेळ भेटला तर. कारण आता हे बघा, हे हाताचे मार्क्स आहेत का नाही खालचे, स्पेशली हे हा हाताचा मार्क्स होता ना, एका मिनिटात आपण याचं उत्तर काढू शकतो. हेही जे आहे 98, ते तर तुम्ही बघा इथं फक्त 20% बघून तुम्ही काढलं असतं की बाबा, समजा तुमच्याकडे 5 सेकंद जरी असले असताना तुम्ही त्याचं उत्तर काढलं असतं. म्हणून काय करायचं, जिथं 1 मिनिटं लागेल त्यांना पहिले सॉल्व्ह करा, आणि जिथं वेळ लागणार आहे ना त्यांना सोडून द्यायचं. मग बिकॉज टाइम मॅनेजमेंट, मला सांगा सगळेचे सगळे सीसॅट सॉल्व्ह करणं पॉसिबल आहे का आपल्याला? सगळ्यांचं होतं का एवढं? नाही होत. मग काय करायचं, स्मार्टली आपला वेळ जो आहे तो यूज करून घ्यायचा. एनिवेज 99, ठीक आहे, 99 चं उत्तर आहे 2. ऑड डेज काढा, मायनस करा, तुम्हाला थर्सडे उत्तर भेटणार आहे. आणि 100, तर हे आय होप हा सर्वात इझी प्रश्न असेल. हाही तुम्ही केलेला असेल, उत्तर येणार आहे त्याचं 4. ओके, सांगू शकत नाही. हे होतं आजचं डिस्कशन. आय होप सगळ्यांना आवडलं असेल. येस, फ्रुटफुल टाइम. बाकी करा मेहनत, आणि तुम्हाला काही हेल्प लागली बिंदास तुम्ही आमच्याकडे येऊ शकता.